नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे। आपण जो राज्यसेवेचा वर्णनात्मक पॅटर्न असणार आहे आणि स्पेशली जे विद्यार्थी मराठीमधून तयारी करतायत यूपीएससी करिता, त्यासाठी ऑलरेडी आपण एक सेशन कंडक्ट केलेला आहे की वर्णनात्मक पॅटर्ननुसार तयारी कशी करायची आहे। त्याच्या भाग 2 मध्ये आपण त्या ठिकाणी भेटतो आहे। तरी पण आपण काय करूया, याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बोललो होतो याची एकदा फास्टमध्ये उजळणी करून घेऊया, कारण मागच्या लेक्चरला जवळपास 8-10 दिवस झाले कंडक्ट करून। तर त्यासाठी आपण काय करू, एकदा पटकन मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काय टिप्स दिलेले आहे ते एकदा मी पटकन ओव्हरलुक करून सांगतो तुम्हाला। बघा मागच्या लेक्चरमध्ये आपण बोललो होतो की सर्वात पहिली स्टेप प्रिपरेशन जी आहे, ज्या पोरांना आता नवीन प्रिपेअर करायचं आहे, जे कॉलेजला असतील कदाचित किंवा कॉलेजमधून पासआउट झाले असतील कदाचित, त्यांना जर प्रिपेअर करायचं आहे तर त्यांच्याकडे सर्वात पहिली स्टेप त्यांची असली पाहिजे की मुख्य परीक्षा जी आहे, तुम्हाला 3 टप्पे आहे, पूर्व, मुख्य आणि मुलाखत। त्यामध्ये अनेक जण असतात कॉलेज गोईंग किंवा पासआउट झालेले, मुलाखतीचं भलतं टेन्शन आलेलं असतं त्यांना की आपल्याला बोलता येईल का पॅनल समोर। मग ते प्रश्न जे विचारतात ते एकदम टफ क्वालिटीचे असतात कधी कधी। तर मग ते काही तुम्ही पाहिलं असेल, पहा मॉक इंटरव्ह्यूजचे वगैरे रील्स पब्लिश होतात नॉर्थ इंडियामधले वेगवेगळ्या अकॅडमीजचे। मग ते पाहतात विद्यार्थी, मग त्यांना वाटतं यार ह्या प्रश्नाचे उत्तर मला देता येतील का। तर बिलकुल त्याचा विचार करायचा नाही आत्तापासून। तुम्हाला तुमची प्रोसेसच अशी आहे प्रिलिम्स आणि मेन्सची की तुमच्याकडे ऑटोमॅटिक ते नॉलेज येते, बरोबर, की तुम्ही प्रश्नाची उत्तरं कशा पद्धतीने दिले पाहिजे आणि तुम्ही फार इझिली त्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे। आणि तिथं प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा मुलाखतीमध्ये तुमचा प्रामाणिकपणा जो आहे तो खूप जास्त मॅटर करतो, प्रेझेन्स ऑफ माइंड खूप जास्त मॅटर करतो। त्याच्यामुळे तुम्ही त्याचा आत्ताच जास्त विचार करायचा नाही। ते म्हटलं ना तुम्हाला, जास्त बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही ते व्हिडिओज वगैरे पाहून, बिलकुलच नाही। महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये हा आहे की तुम्ही सुरुवात जी आहे ती मुख्य परीक्षेपासून केली पाहिजे। एकदा मुख्य परीक्षा तुमच्या ताब्यात आली म्हणजे 4 जीएसचे पेपर, एक एसे रायटिंगचा पेपर आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे ऑप्शनलचा पेपर, हा जो डेटा आहे हा जेव्हा तुमच्या हातात येतो तेव्हा तुमची कॉन्फिडन्स लेवल प्रचंड वाढते आहे। आता पण जे लोक 2025 ची एक्झाम टार्गेट करतायत म्हणजे त्यांना मी हा सल्ला देईल की पुढच्या 3 महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल, मे, जून, किमान या 3 महिन्यामध्ये तुमचा मुख्य परीक्षेचे जे ऑड विषय आहे, म्हणजे जे पोरांनी पहा आधीपासून तयारी करतायत ते जुन्या पॅटर्ननुसार किंवा कंबाईनची तयारी करतायत, त्या विद्यार्थ्यांनाही माझा असा सल्ला आहे की पुढच्या 3 महिन्यामध्ये किमान तुमचा जो ऑड विषय आहे, म्हणजे GS1 मध्ये आर्ट अँड कल्चर आपल्याला ते पाहायचंच आहे, ऑड आहे, इंडियन सोसायटी ऑड आहे, GS2 मध्ये सोशल जस्टिस आपल्याला म्हणता येईल, त्याच्यानंतर तुमचं गव्हर्नन्स आहे, त्याच्यानंतर IR आहे, GS3 मध्ये डिझास्टर मॅनेजमेंट आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपल्याला म्हणता येईल, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे, ऑड सब्जेक्ट आहे, छोटे छोटे आहेत ते एकदम, आणि GS4 इथिक्सचा विषय आहे। एसेचा आत्ताच विचार करू नका तुम्ही, जे 2025 टार्गेट करताय त्यांच्यासाठी, आणि 2 ऑप्शनल पैकी किमान 1 ऑप्शनल जर पुढच्या 3 महिन्यात एवढा पोर्शन जर तुम्हाला डोळ्याखालून घालता आला, एवढा पूर्ण नाही पण किमान 60 ते 75% जर तुमच्या डोळ्याखालून गेला तर तुम्ही ऑटोमॅटिक कॉन्फिडंट होऊन जाता पहा या परीक्षेसाठी। आणि पुढचे ऑलरेडी तुम्ही हिस्ट्री जिओग्राफी जुने विद्यार्थी असल्यामुळे हिस्ट्री जिओग्राफी हे विषय तुम्ही ऑलरेडी अभ्यासलेले असतात, त्याच्यामुळे ते परत रिवाइज करायचे 3 महिन्यामध्ये आणि सप्टेंबरमध्ये येणारी 2025 ची पूर्व परीक्षा द्यायची। त्याच्यासाठी टेस्ट सिरीज जॉईन करायच्या, रिव्हिजन मॉड्यूल्स त्या ठिकाणी जॉईन करायचे किंवा स्वतःचे काही ठरलेले प्लॅन्स असतील त्याप्रमाणे ते इम्प्लिमेंट करायचे। प्रिलिम्स त्या ठिकाणी निघून जाणार तुमची, जे आधीपासून प्रिलिम्सचा अभ्यास करतात। कारण माझं वैयक्तिक मत असं आहे की आयोगाने MPSCने किती जरी म्हटलं की UPSCच्या धर्तीवर UPSCच्या धर्तीवर, तर ते मुख्य परीक्षा UPSCच्या धर्तीवर करतील, तर ती UPSC सारखी नाही, म्हणजे त्याची काठिण्य पातळी केव्हाच ती मॅच होऊ शकणार नाही। आणि पूर्व परीक्षेचा मला नाही वाटत पेपरमध्ये काही बदल होतील म्हणून, जसा ट्रेडिशनली चालत आलेला आहे तसाच चालत जसा आलेला आहे आतापर्यंत तसाच कंटिन्यू राहणार आहे। आणि जे विद्यार्थी एकदम नवीन आहे, बस आजच सुरुवात करतोय सागर सर तुमचं लेक्चर पाहिल्यानंतर, त्यांच्यासाठी सल्ला आहे की त्यांनी 2025 टार्गेट करण्याऐवजी 2026 टार्गेट केलेलं कधीही चांगलं, कारण त्यांना हे सगळा पोर्शन जो आहे मेन्सचा त्यांच्यासाठी राहील की त्यांनी मेन्सचं पहिले पूर्ण तयारी करा आणि मग प्रिलिम्सच्या तयारीला लागा। कारण मेन्सची तयारी करणारे जे पोरं आहे जे एकदमच नवीन आहे, त्यांना काहीच माहीत नाही आहे, त्यांनी जुन्या पॅटर्ननुसार अभ्यास केलेला नाही, कंबाईनचा पण त्या पोरांचा अभ्यास नाही आहे, अशा पोरांना माझा सल्ला राहील की तुम्ही 2026 ची परीक्षा पोरांनो टार्गेट करा आणि मेन्सचा सिलेबस पहिले कंप्लीट करा 8 ते 10 महिन्यांमध्ये, येतं लक्षात। आणि पुढचे जे 5-6 महिने असतात, 7 महिने असतात, ते पूर्ण प्रिलिम्सला द्या, म्हणजे जे काही होईल ते 26 मध्ये आपलं सिलेक्शन कन्फर्मच राहिलं पाहिजे, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला म्हणता येईल। म्हणून मी ते मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला जो याचा भाग 1 आहे त्याच्यात या दोन्ही कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी मी प्लॅनिंग बनवून दिली होती
किंवा आताही मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. स्टेप्स काय फॉलो करायचे आहे तुम्हाला? मुख्य परीक्षेचा सिलेबस जुना असो नवीन पोरगा असो, तुमचा तो सिलेबस मुखतगत असला पाहिजे. म्हणजे मी म्हणतो की तो पाठच असला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट डिकोडिंग सिलेबस. सो तुमचे 3-1 दिवस गेले चालते ह्याच्या मागं, बरोबर. आणि जे एकदमच नवीन आहे त्यांचे 10 दिवस गेले तर चालते किंवा 15 दिवस गेले तर चालते, पण सिलेबसमधल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती असला पाहिजे, बरोबर. म्हणजे इथिक्सचा असू द्या किंवा GS1 असू द्या, ओगम पाहायचं नाही. आता गव्हर्नन्स आहे, गव्हर्नन्स म्हणजे काय? गव्हर्नन्स असं नाही. एक्झॅक्टली गव्हर्नन्स म्हणजे काय? कारण लक्षात घ्या, आता तुम्हाला आन्सर रायटिंग करायची आहे, याच्यामध्ये डेफिनेशनला भयानक महत्त्व आहे. किती सोपी गोष्ट असली, सर संस्कृती म्हणजे संस्कृती असते, नाही. संस्कृतीची व्याख्या काय आहे भाऊ, ते महत्त्वाचं आहे. समाजवाद व्याख्या काय महत्त्वाचं आहे. भांडवलशाही व्याख्या काय महत्त्वाचं आहे. सो त्याच्यामुळे इथं व्याख्येला आणण्यानं साधारण महत्त्व असल्यामुळं किमान तुम्हाला सिलेबस डिकोड करायचा आहे. त्याचा बेनिफिट तुम्हाला इथं मिळणार आहे चालू घडामोडीला. सिलेबस जर 15 दिवसात डिकोड केला तर तुम्ही डे फर्स्ट पासून चालू घडामोडीला रिलेट करून म्हणजे तुमचे मेन्सचा जो सिलेबस आहे तो तुम्ही करंटशी रिलेट करू शकता. जर तुम्हाला लोक सांगतात पहा हा न्यूजपेपर वाचला पाहिजे, तो न्यूजपेपर, आपण मागच्या लेक्चरमध्ये म्हटलो लोकसत्ता वाचायला पाहिजे, महाराष्ट्र टाइम्स वाचायला पाहिजे, त्याच्यानंतर द हिंदू वाचायला पाहिजे इंग्लिशवाले असतील तर, किंवा त्याच्यामध्ये द इंडियन एक्सप्रेस वाचायला पाहिजे. अरे हो बाबा, पण काय वाचायला पाहिजे, बरोबर. सो काय वाचायला पाहिजे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्या गोष्टीने ऑटोमॅटिक मिळणार आहे, बरोबर. म्हणजे मी तर असं पाहिलं दिल्लीत म्हणजे पेपर वाचायचे 5,000 रुपयाचे क्लासेस असतात म्हणजे. सो त्याच्यामुळे तसं काही करण्याची गरज नाही आहे तुम्हाला. तुम्ही जर डिकोडिंग सिलेबस व्यवस्थित केला, म्हणजे असं कोणी सांगत नसतं तुम्हाला, बरोबर. 5,000चा बॅच जॉईन म्हणजे 5,000ची बॅच लॉन्च करायची आणि जॉईन करा म्हणायचं पोरांना, आणि त्याला पेपर कसं वाचवायचं शिकवायचं. काही तुम्हाला गरज नाही कुठं काही बॅच लावण्याची वगैरे वगैरे. सर्वात महत्त्वाचं हे जर तुमच्या खिशात आलं तर तुम्हाला पेपरमध्ये काय, कारण रियालिटी ही आहे की द हिंदू, द इंडियन एक्सप्रेस सारखे जे पेपर आहे जे मी वाचायचो माझ्या प्रिपरेशनच्या कालखंडामध्ये, तर हे जे न्यूजपेपर वाचायचो याच्यातला 90% डेटा, मी तर म्हणेल 92-93% डेटा हा काहीच कामाचा नसतो. पहा, याच्यातला फक्त 7-8 ते 10%, कधी कधी 60%, कधी कधी 10% डेटाच आपल्या कामाचा असतो. स्पेशली एडिटोरियल. मग त्याच्यात जर 4 एडिटोरियल आले तर 3 आपल्या कामाचे असतात, बरोबर. सो मग हे 3 कोणत्या आपल्या कामाचे आहे यासाठी तुम्हाला सिलेबस माहिती असायला पाहिजे, बरोबर. टेररिझमशी रिलेटेड एखादं जर आलंच, बरोबर, तर मग ते वाचायला पाहिजे की नाही. सो ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला डिकोडिंग सिलेबसमधून भेटत असते पोरांनो. पुढे जाऊया. प्रत्येक शब्दाचा अर्थ पोरांनो डिकोड करा. हां, त्याच्यासाठी तेही आहे. आता मराठीमध्ये जे 2 न्यूजपेपर आहे आपले, तुम्ही ते वाचा आणि त्याला जास्त वेळ लागत नाही. म्हणजे लोकसत्ता पेपर अर्धा तासात वाचून होतो आणि महाराष्ट्र टाइम हा 20-25 मिनिटात वाचून होतो, म्हणजे विथ आर्टिकल सगळं. त्याच्यात म्हणजे जे स्टँडर्ड द हिंदूनं मेंटेन ठेवलेलं आहे, इंडियन एक्सप्रेस गव्हर्नमेंटच्या पॉलिसीची तारीफ करताना तुम्हाला दिसतो. द हिंदू हा थोडासा लेफ्टिस्ट पेपर असल्यामुळं क्रिटिकल आहे. सो तुम्हाला क्रिटिकल ॲनालिसिस जर करायचं असलं गोष्टीचं, द हिंदू सारखा पेपरच नाही आहे, पण त्या दर्जाचे पेपर मराठीमध्ये अवेलेबल नाही आहे. आता म्हणून आम्ही काय केलेलं आहे त्या ठिकाणी, ती एक म्हणजे काळाची गरज म्हणून ॲक्च्युली हे पुस्तकं वगैरे काढणे, बरोबर, किंवा बॅचमध्ये हे सांगणे तुम्हाला. सो हा बिलकुल हेतू नाही आहे, बरोबर. सो मार्केटमध्ये सध्या अवेलेबल नाही आहे याच्यासाठी कुठलं बुक, म्हणून आम्ही हे प्रयत्न करतोय की तुम्हाला कंटेंट मेरिटोरियस गेलं पाहिजे. म्हणून मी काय केलेलं आहे, 4-5 लोकांची टीम बनवलेली आहे. आणि हे कौटिल्य आपण लॉन्च, हे आत्ताच नाही, हे मागच्या वर्षीपासून चालू आहे, म्हणजे 2024 पासून ही गोष्ट चालू आहे. आता जसं उदाहरणार्थ हे जून 2024चं कौटिल्य आहे. सो त्या महिन्यामध्ये नक्षलिझम हा टॉपिक हॉट होता, म्हणून मग हे नक्षलिझमवर बनवल्या गेलेलं आहे. मग याच्यामध्ये काय केलं जाते, हे जे वेगवेगळे आर्टिकल्स आहे ते आर्टिकल पुट केल्या जातात. जशी तुम्हाला आन्सर रायटिंग करायची आहे आणि त्या आर्टिकलवर एक संभाव्य प्रश्न काय विचारला जाऊ शकतो तुम्हाला, असं एक छोटेखानी हे बनलेला आहे पहा. सो हे 88 पेजेसचं आहे, कधी 100 पेजेसचं असते, कधी 70 पेजेसचं, असं कमी जास्त त्याच्यामध्ये पेजेस होऊ शकतात. सो अशा पद्धतीचं आहे. आता हे जे आता तुमचा फेब्रुवारी महिना आहे, सो त्याचं उद्या येते, म्हणजे उद्याच येते, तर तुम्ही ते ॲपवरून पण मागवू शकता, येतं लक्षामध्ये. सो हा प्रयत्न काय आहे की ही जी पोकळी आहे ती भरून काढणे, म्हणजे साहित्याची, बरोबर. आता भविष्यात तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या अकॅडमीज याच्यात उतरतील, अभ्यास साहित्य तयार करतील, बरोबर. सो नक्कीच म्हणजे, पण हा पण तुम्हाला एक चांगला ऑप्शन त्या ठिकाणी अवेलेबल राहील. भरपूर ऑप्शन्स राहतील, म्हणजे सध्या तर नाही आहे, म्हणून अकॅडमी प्रयत्न करते की बाबा पहिला अटेम्प्ट आहे पोरांचा नवीन पॅटर्ननुसार, सो त्यांची गफलत नाही झाली पाहिजे, म्हणून तो केलेला प्रयत्न आहे, बरोबर. सो तुम्हाला असं घ्यावं तुम्ही हे विकत अकॅडमीचं ते मॅगझिन वगैरे, हे ॲक्च्युली आमच्या इथं जे पोरं विद्यार्थी बॅच लावतात इंटिग्रेटेड, सो त्यांना ते घरपोच मिळावं, त्यांची ती दुविधा सॉल्व्ह व्हावी, म्हणून त्या ठिकाणी ते लॉन्च करण्यात आलेलं कौटिल्य नावाचं मॅगझिन आहे. मधात त्याच्या फक्त आम्ही सॉफ्ट कॉपी हे केल्या होत्या, म्हणजे पब्लिश केल्या होत्या, 1-2-3 महिने मधात फक्त सॉफ्ट कॉपी पब्लिश केल्या होत्या. आता परत हार्ड कॉपी काढायला लागलेलं आहे. 2-3 महिन्यात असं झालं होतं की जे काढणारे टीम मेंबर होते पहा, ते
पोस्ट होल्डर बनले. सो त्याच्यामुळं मधात ती पोकळी निर्माण झाली होती. सो त्याच्यामुळं ती 2-3 महिने कसं तरी आम्ही त्याला म्हणजे हे केलं, बनवले आम्ही ब्रेक नाही पडू दिला त्याच्यामध्ये. आता परत टीम गठीत झालेली आहे, त्याच्यामुळे परत त्याच्या हार्ड कॉपीज आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय त्या ठिकाणी. उद्या येऊन जाईल ते मॅगझिन मागच्या महिन्याचं, तुम्ही ते वाचायला सुरुवात करू शकता. म्हणजे तुम्हाला द हिंदू किंवा एक्सप्रेस सारखे पेपर बिलकुल वाचण्याची गरज नाही किंवा त्याला ट्रान्सलेट करण्याची. आणखी एक सोपा मार्ग सांगतो तुम्हाला. आता असं म्हणणं चुकीचं राहील, ज्या पोरांना वाचनाची सवय नाही त्यांनी हे करा, कारण आता वाचनाची सवय पाडूनच घ्यावी लागणार आहे तुम्हाला. तुमच्याकडे ऑप्शनच नाही, तुम्हाला वाचण्याची सवय असली पाहिजे आणि आता लिहिण्याची सवय असली पाहिजे. त्यामुळे ते बोलणंच चुकीचं राहील. पण लक्षात घ्या, अनेक अकॅडमीज अशा आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या द हिंदूला आणि इंडियन एक्सप्रेसला दररोज म्हणजे काही लोक आहेत ते पंक्च्युअल आहेत, म्हणजे सकाळीच ते लेक्चर टाकत असतात त्याच्यावर. तोही सर्वोत्तम उपाय आहे बरं का. तुम्ही ते लेक्चर्स पण पाहू शकता, म्हणजे डायरेक्ट ते लेक्चर पाहून घ्यायचे. त्याच्यामध्ये द हिंदूचं विश्लेषण केलेलं असते, फक्त त्याच्या मागं खूप वेळ नाही गेला पाहिजे याची काळजी घ्यायची, बरोबर. सो त्याच्यामुळं हा पण एक त्याच्यावरचा उपाय आहे. आपल्याला काय करायचं आहे, ही जी प्रोसेस आहे जी पोरांना हेक्टिक वाटते, बरोबर, की बाबा काय होईल, रायटिंग म्हणजे कसं आहे, माझं होईल की नाही त्याच्यामध्ये, म्हणजे तो जो भपका केलेला आहे ह्या गोष्टीचा किंवा बाऊ केलेला आहे, भपका हा शब्द चुकीचा आहे, बाऊ हा जो केलेला आहे परीक्षेचा, तो बाऊ करण्याची गरज नाही आहे. सगळं काही सोपं आहे. येतं लक्षात. हे सांगण्यासाठीच हे सगळं चाललेलं आहे, तुम्हाला प्लॅनिंग बनवून देता यावं. पुढे जाऊया. तुमचं अभ्यास साहित्य मात्र मर्यादित असलं पाहिजे. येतं लक्षामध्ये. तुमचं अभ्यास साहित्य जे आहे सो ते खूप सारे पुस्तकं असं नसलं पाहिजे. ऑप्शनलचं पण साहित्य मर्यादित असलं पाहिजे तुमचं. तुम्ही एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो. पहा, माझ्याकडे मी तुम्हाला एक्झाम्पल मागे दिलं होतं की 2016-17 अमरावतीला एक अधिकारी आले होते, आशिष पाटील त्यांचं नाव होतं, IAS अधिकारी, आता ओरिसामध्ये येते. सो येताना त्यांनी एक 2-3च पुस्तकं आणले होते. पहा, आणि त्याला विचारलं की अरे बाबा एवढेच पुस्तकं कसं काय, मला तर वाटलं थैला भरून घेऊन येशील तू पुस्तकं. ते म्हणे नाही, एवढेच पुस्तकं काही नोट्स आहेत मध्ये माझ्या जॉग्राफी ऑप्शनलच्या. सो बस तेवढंच मी केलं म्हणे, त्याच्यावरच मी IAS झालो. मुद्दा काय आहे याच्यामध्ये लक्षात घ्या, तुम्ही किती फापट पसारा वाचताय त्याच्यापेक्षा तुम्ही किती म्हणजे वाईजली लिहू शकता, तुमचं लिखाण कौशल्य किती आहे, तुमचे मुद्दे तुम्ही कमीत कमी शब्दात स्पष्टपणे कशा पद्धतीनं मांडू शकता, याला लय महत्त्व आहे. म्हणून तुम्हाला अनेक जण सल्ला देतात, जे पोस्ट होल्डर आहेत किंवा जे या परीक्षेच्या मुलाखतीपर्यंत पोहोचलेले आहेत ते सगळेच जण. सो तुम्हाला एकच सल्ला देतात, ते म्हणजे कोणता, की तुम्ही लिखाणाची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा. कंटेंट रिटेन्शनपेक्षा ते एका कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करा. काय असते ना, आपल्या डोक्यात जी गोष्ट म्हणजे आपण वाचलेलं डोक्यात जाणे ही एक वेगळी बाब आहे, आणि डोक्यात असलेल्या गोष्टी लिखाणातून बाहेर काढणे ही एक वेगळी बाब आहे. काही लोक घेत असताना फार थोडा डेटा घेतात, पण प्रोसेसिंग एवढी भारी करतात की त्यांचं जे उमटते पेपरवरती ते एक्सलंट असते. म्हणजे म्हणून रायटिंग स्किल हा याच्यामधला एक लय महत्त्वाचा घटक आहे. मी तर म्हणतो की जे पोरं आहेत, नवीन असो जुने असो, त्यांनी म्हणजे थोडं एक बेसिक डेटा त्यांच्याकडे कलेक्ट झाल्यानंतर, एकदमच नवीन पोरं आहेत बाबा काहीच माहीत नाही आहे, त्यांनी 1-2 महिने करू नये रायटिंग. एकदा डेटा आल्यानंतर रायटिंग करायला काही हरकत नाही 1-2 महिन्यानंतर. पण जे जुने पोरं आहे, ज्यांना इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र म्हणजेच पॉलिटी आपण म्हणतो, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र हे विषय माहिती आहे त्यांनी, किंवा करंट अफेअर जे वाचतायत, सो त्यांनी प्रश्न सोडवायला सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे आत्तापासूनच करायला पाहिजे, त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. डेली आन्सर रायटिंग व्हायलाच पाहिजे, तुमच्याकडे पर्यायच नाही आहे. जर नवीन पॅटर्नमध्ये फिट बसायचं असेल तुम्हाला, PYQला धरूनच अभ्यास करावा. तुम्ही मेन्सचा अभ्यास करताय तर त्याच्यावर कसे प्रश्न विचारण्यात आले, तुम्हाला सांगतो क्वेश्चन लिटरली रिपीट असतात. तुम्ही ते ई-गव्हर्नन्स जर पाहिलं ना, त्याच्यावर 2 प्रश्न लिहून ठेवायचे, आणि जेवढ्यांदा तुम्ही मेन्स देणार आता भविष्यात तेवढ्यांदा तेच उत्तर येतं आहे. पहा, तेच पारदर्शकता असते, तेच त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराला आळा, तेच ते मुद्दे असतात त्याच्यामध्ये, तेच इथिक्समध्ये पण असतात. एकदा का तो फॉर्मॅट तुमच्या डोक्यात फिट बसला तर तुमची मेन्स कधीच जात नाही. सो नेव्हर. पण त्याच्यानंतर तुम्हाला अभ्यासाची गरज पडत नाही, हे लक्षात घ्या. एकदा हा फॉर्मॅट लक्षात आला पाहिजे. म्हणून अभ्यास करत असताना पोरांनो, तुम्ही PYQला धरूनच अभ्यास केला पाहिजे, हाही सल्ला दिला होता मी. आणि चालू घडामोडीबद्दल तर मी आता बोललेलोच आहे तुमच्याशी. आता आपण वापस येऊया. आता एक आपण डिकोड करू. बघा, प्रिलिम्सबद्दल मी काही जास्त बोलत नाही. 200 मार्काचे 2 पेपर असतात प्रिलिम्समध्ये, त्याच्याबद्दल मागच्या लेक्चरमध्ये बोललेलो आहे. CSATचा पेपर क्वालिफाईंग असतो, तुम्हाला 200 पैकी 66 मार्क त्याच्यामध्ये पाडावे लागतात. आणि जो GS1चा पेपर आहे तुमचा सामान्य अध्ययनाचा पूर्व परीक्षेतला, त्यात 6-7 विषय, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, त्याच्यामध्ये विज्ञान आहे, सामान्य विज्ञान, पर्यावरण आहे, चालू घडामोडी आहे. सो याच्यावरती 200 मार्काचा तुमचा पेपर असतो. सो त्या 200 पैकी तुम्ही जेवढे जास्त मार्क घ्याल तेवढे जास्त तुमच्यासाठी चांगलं राहील. त्याचा एक कट ऑफ लागतो आणि त्यावरून तुम्ही मेन्स देणार आहे की नाही हे डिसाईड होते. सो पूर्व परीक्षेबद्दल आपण जास्त बोलू नाही. हे ते विषय आहेत 7 विषय ज्याच्याबद्दल मी आता बोललेलो आहे तुमच्याशी. आता हा पेपर 2 आहे. आता हा जो पेपर आहे हा पेपर क्रमांक 2 आहे.
सो याच्यामध्ये आकलन वगैरे हे सगळं असते, म्हणजे पॅसेजवरून उत्तरे काढणे वगैरे. आता UPSC अनेक जण असंही भाकीत करताय की बाबा UPSCचा CSATचा पेपर जसा सेट होतो एकदम टफ, म्हणजे UPSCमध्ये 66 मार्क पण पडू देत नाहीत तुम्हाला, असा पेपर सेट करतात ते CSATचा, बरोबर. तर म्हणजे पोरांनी आंदोलन केले होते ना की CSAT क्वालिफाईंग करा म्हणून, कारण आर्ट बॅकग्राऊंडच्या पोरांना फटका बसतो. त्यांनी क्वालिफाईंग केलं की बाबा तुम्हाला फक्त 33% मार्क घ्यायचे, म्हणजे 200 पैकी 66 मार्क घ्यायचे आहे, पण ते 66 पण पडू देत नाही. पण राज्यसेवेला हा निकष लागू होणार नाही, येतं लक्षामध्ये. त्यामुळे याचं लय टेन्शन घेण्याची गरज नाही आहे तुम्हाला या विषयाचं. पण आलं लक्षामध्ये, काळजी घेतलेली बरी. बेसिक मॅथमॅटिक्स, बेसिक रिझनिंग, बेसिक पॅसेज सॉल्विंग कशी करायला पाहिजे याच्यासाठी मी पब्लिकली यूट्यूबवरती 2-3 लेक्चर टाकलेले आहे. डिसिजन मेकिंग कशी सॉल्व्ह करायची याचे 2-3 लेक्चर आहेत माझ्या यूट्यूबवर. थोडंसं सर्च करा तुम्ही, किंवा व्हिडिओजमध्ये खाली जा, किंवा ते हे बनवलेले असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फाईल्स बनवलेल्या असतात, तुम्ही जर स्क्रोल केलं तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला मिळून जातील सागर सरांचे. ते खूप आधी शूट केले होते 20-21, आता ते नेहमीसाठीच लागू आहे राज्यसेवेसाठी. त्याच्यामुळं हा विषय जो आहे हा एक बेसिक प्रिपरेशन जरी केलं, कारण हा क्वालिफायच करायचा आपल्याला, आणि हा इझिली क्वालिफाईंग होऊन जातो पेपर, म्हणजे किंवा इझिली क्वालिफाय होऊन जातो हा पेपर. पुढे जाऊया आपण. आता आपल्याला मुख्य परीक्षेबद्दल बोलायचं आहे. मोस्ट ऑफ द विद्यार्थी ज्याच्यासाठी आलेले आहे, सो ते आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू. आता मुख्य परीक्षेमध्ये पहिले जे 2 पेपर आहे, पेपर 1, पेपर 2, हे 2 पेपर जे आहे सो हे मराठी आणि इंग्रजीचे असतात, जे कंपल्सरी असतात. लक्षात घ्या, जसं CSAT क्वालिफाईंग आहे पूर्व परीक्षेला, तसंच मुख्य परीक्षेमध्ये हे 2 पेपर क्वालिफाईंग आहे. एक मराठीचा पेपर क्वालिफाईंग आहे, एक इंग्रजीचा पेपर क्वालिफाईंग आहे. सविस्तर बोलू आपण, काहीच काळजी करू नका. स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ आपण. एंडला आपल्याला इथिक्स पण पाहायचं आहे, केस स्टडीज काय असतात, आपण सगळं डिकोड करू आजच्या लेक्चरमध्ये. आपला उद्देशच तो आहे म्हणजे. तर आता लक्षात घ्या, याच्यामध्ये हे जे आहे पेपर 1 मराठी, हा 300 मार्काचा असतो. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, 33% गुण पाडायची गरज नाही तुम्हाला, 25%च गुण पाहिजे, म्हणजे 300 पैकी 75 मार्क तुम्हाला पाहिजे या विषयामध्ये. हे पेपर का बरं टाकण्यात आलेले आहे की तुमचं ह्या भाषेचं ज्ञान कसं आहे, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात राहतात तर तुम्हाला मराठी भाषा यायलाच पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाची म्हणजे गव्हर्नमेंटचे सगळे सर्क्युलर, त्याच्यानंतर कोर्टाच्या सगळ्या ऑर्डर ह्या इंग्रजी भाषेत येतात, त्यामुळे तुम्हाला इंग्रजीचं ज्ञान असलं पाहिजे. नाहीतर ते कसं वाटेल की इंग्रजीत ऑर्डर आली, कलेक्टर साहेब आहे, डेप्युटी कलेक्टर साहेब यांनी क्लर्कला बोलवलं वाचून दाखवलं म्हणतोय, असं असते बरं का. वाचून दाखव, काय समजतच नाही काही इंग्रजीत आलेली ऑर्डर, ते ट्रान्सलेटेड पण नसते, आणि गुगल ट्रान्सलेट केलं तर समजत पण नाही. मग क्लर्क जे वाचून दाखवाल तेच फायनल, त्यानं जर चुकीचं वाचलं, तुम्ही जर खाली सही केली तर नोकरी तुमची जाते म्हणजे. सो त्याच्यामुळे मुद्दा हा आहे की तुम्हाला बेसिक ज्ञान इंग्रजीचं, मराठीचं बेसिक ज्ञान. महाराष्ट्रात राहता, इंग्रजी जमते, हिंदी जमते, झाला मराठीत जमत नाही, वो नाही चलेगा. सो मराठीचं एक बेसिक ज्ञान, बेसिक म्हणतोय मी. सो 300 पैकी 75 मार्क पाडणं काही लय अवघड नाही, आणि इंग्रजीच्याही बाबतीत सांगतो. पण काही मुलांना मराठीचा प्रॉब्लेम मॅक्झिमम मुलांना येणार नाही, मी सांगतो 98% पोरांना येणार नाही. 2% मुलं जे कॉन्व्हेंटचे आहे, सो 10वी पर्यंत इंग्रजीच होतं सर, 12वी इंग्रजी, ग्रॅज्युएशन इंग्रजी, प्रिपरेशन पण इंग्रजी, त्यांना मराठीचा प्रॉब्लेम जाऊ शकतो. माझ्या असे 2-3 फ्रेंड्स आहेत मुलं मुली की ज्यांना UPSC मध्ये येतं लक्षात, जो मराठी पेपर द्यावा लागतो पहा, सो त्या मराठी पेपरमध्येच डिस्क्वालिफाय. आताच मी एक रँक होल्डरला भेटलो, तो म्हणे माझे 2 अटेम्प्ट ह्याच्यामुळेच गेले म्हणे, माझी मराठी एकदा मी हिंदी देऊन पाहिली तेही गेला, मराठी देऊन पाहिला तेही गेला म्हणे. सो त्यामुळं गोष्ट अशी आहे की ज्या पोरांना लहानपणापासून इंग्रजी मीडियम ज्यांचं राहिलेलं आहे, सो त्यांनी आत्तापासून काय करा माहिती आहे का, थोडं लोकसत्ता वीकली, रोज नाही दर रविवारी एक लोकसत्ता पेपर वाचणे, आणि त्या वाचलेल्या गोष्टी लिहून काढणे एका कागदावरती. नाही तर काय होते माहिती आहे का, साधे शब्द आठवत नाही आपल्याला, जेव्हा आपण लिहायला जातो ना, इंग्रजीत आठवतात शब्द, मराठीत आठवत नाही. आणि हेच मराठीवाल्यांना पण आहे, एक म्हणजे बहुतांशी जे आर्ट बॅकग्राऊंडचे मुलं असतात त्यांना इंग्रजीचा भलता भाऊ असतो, म्हणजे हुशार असतात पण इंग्रजीत खूपच भीती वाटते, आणि साधे वाक्यांचे कन्स्ट्रक्शन जमत नाही, किंवा मी जेवलो, मी झोपलो, म्हणजे त्यांना दिनचर्या जरी विचारली इंग्रजीत तर ते एकदम नकारात्मक असतात. म्हणजे सो त्या पोरांसाठी सांगतोय की त्यांनी आतापासून इंग्रजी न्यूजपेपर दर रविवारी, इंडियन एक्सप्रेस, हिंदू वाचू नका, तो लय टफ पेपर आहे. इंडियन एक्सप्रेस पेपर तुम्ही वाचू शकता, किंवा टाइम्स ऑफ इंडिया तर लय सोपं आहे म्हणजे, आणि त्याच्यात काही इंग्रजीत दिलेलं आहे ते लिहून पण पाहायचं बरं का, फक्त वाचायचं नाही. सो ही प्रॅक्टिस जरी केली तुम्ही तर हे पेपर निघून जातात. आता याच्यात असतंय काय ते पण आपण पाहूया, म्हणजे तुमचा जो बाऊ आहे तो दूर झाला पाहिजे. आता याच्यात त्यांनी दिलेला आहे की मराठी भाषा जो अर्हताकारी आहे, म्हणजे हा कंपल्सरी आहे बरं का पेपर. अर्हताकारी म्हणजे दिलेल्या परिच्छेदाचे आकलन, संक्षिप्त लेखन, परिपाठ, शब्दसंग्रह, लघुनिबंध, इंग्रजी ते मराठी, मराठी ते इंग्रजी भाषेत अनुवाद. बरं, हे पाहू आपण. आणि इंग्रजीच्या पेपरमध्ये काय असते, परिच्छेदाचे आकलन म्हणजे कॉम्प्रेहेन्शन आपलं, संक्षिप्त लेखन म्हणजे 1/3 प्रेसेज रायटिंग म्हणतात त्याला, परिपाठ आणि शब्दसंग्रह म्हणजे ग्रामर, आणि लघुनिबंध म्हणजे शॉर्ट एसे लिहायचे असतात. आता बघा, हा मराठीचा पेपर आहे बरं का, एकदा मी तुम्हाला ओरिएंटेशन सांगतो बघा. हा
मराठीचा पेपर आहे. कसं असते बघा, पुढीलपैकी एका विषयावर 600 शब्दात निबंध लिहा. 600 शब्द म्हणजे काय लक्षात घ्या, एका पेजवर त्यांचं जे पेज असतं, आता माझ्याकडे नाही आहे ते दाखवायला, याच्यात अशा चारही बाजून हे कोरं पेज आहे, याच्या अशा चारही बाजूनी रेषा असतात, त्याच्या मधात लिहावं लागतं आपल्याला. मी ते पण दाखवलं पुढच्या लेक्चरमध्ये. सो त्याच्यात लिहत असताना तुम्हाला काय करायचं असते, 600 शब्दात निबंध लिहायचा आहे. आणि त्याला गुण वगैरे दिलेले आहे का यांनी इथं? नाही. त्याला गुण पण चांगले राहतात, म्हणजे द्यायला पाहिजे होते बहुतेक. ह्या 2 ह्याच्या मागं तो लपलेला आहे. एकच मिनिट सांगतो मी तुम्हाला त्याला गुण किती असतात म्हणून. सो याला गुण आहे 100. 600 शब्द लिहायचे आहेत तुम्हाला एका पेजवरती. त्याला 100 गुण आहेत डायरेक्ट, 100 मार्क आहेत त्याला डायरेक्ट. आणि एका पेजवर तुमचे 100 शब्द मावत असतात, ज्याचं ॲव्हरेज अक्षर आहे त्यांच्यासाठी. म्हणजे तुम्हाला 6 पानाचा निबंध लिहायचा आहे. म्हणजे इकडून 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 पेजेस म्हणता येईल आणि 3 पानं एवढाच निबंध लिहायचा आहे तुम्हाला, बरोबर. आणि कशावरती? लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. ज्याचा अभ्यास झालेला आहे GS चा, तो आरामात मराठीत लिहू शकतो. आणि जे लोक मराठीतून प्रिपेअर करतात त्यांना बिलकुल अडचण जाणार नाही याची, बिलकुल नाही, 0%. पण जे इंग्रजीवाले आहेत त्यांना हे जड जाऊ शकते. भारतापुढे पाण्याचे पिण्याचे संकट, आदिवासी संस्कृतीचे जतन, प्रयत्न आणि शक्यता, रिकाम्या भांड्याला खळखळाट ठार. सो या 4 पैकी एक कोणताही निबंध तुम्ही लिहू शकता. एकदम सोपं असतात निबंध. आता हे काय असते, याचे उत्तर लिहायचे असतात. किती सोपं आहे पहा. 12 मार्काला एक प्रश्न आहे याच्यामध्ये. हा पॅसेज दिलेला आहे आणि या पॅसेजमध्ये खाली एक प्रश्न आहे. आता बघा, जसं की एक मिनिट जसं की समीक्षा हा साहित्याचा भाग का मानला जाते. समीक्षा म्हणजे समीक्षेवरती हा पॅसेज आहे आणि त्याच्यावर प्रश्न दिले आहे. तर तुम्ही पहा, याच्या पहिल्याच ओळीत तुम्हाला उत्तर मिळते, समीक्षा साहित्याचे एक अंग मानल्या जाते. कारण हे म्हणजे हा पॅराग्राफ दच्छता इथं लिहायचा आणि 12 पैकी 12 मार्क घ्यायचे. आलं लक्षामध्ये? म्हणजे याच्यात फक्त तुम्हाला वाचलेलं समजतंय का बाबा, हीच एक गोष्ट याच्यामध्ये चेक केल्या जाते. पुढे जाऊया. सारांश लिहायचा आहे. याचा काय करायचं आहे, सारांश. तर शब्दांची संख्या 428 आहे, त्याला 3 न भागायचं. पहा, सारांश म्हणजे 1/3 करणे. म्हणजे याला 3 1 3 3 4 12 3 2 6 म्हणजे 142 शब्दांमध्ये तुम्हाला ह्याला कॉम्प्रेस करायचं आहे. मग आता याच्यात जो फापट पसार आहे तो काढून टाकायचा. म्हणजे 3 ओळींची एकच ओळ बनली पाहिजे ह्या पद्धतीनं. तर याची सोसो जरी काम केलं ह्याच्यावर तर तुम्हाला याचे चांगले मार्क मिळतात. 60 मार्क मिळतात तुम्हाला म्हणजे. सो त्यामुळं हा हातचे मार्क मिळून देणारा पेपर आहे. आता याचं इंग्रजीत भाषांतर करायचं आहे. मराठी उतार आहे, याचं इंग्रजीत तुम्हाला भाषांतर करायचं. हा इंग्रजी आहे, ह्याचं मराठीत भाषांतर करायचं. त्याला 20-20 मार्क दिलेले आहे. वाक्यप्रचाराचा मराठीत ते अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. हातावर तुरी देणे, जसे शिवाजी महाराज काय निसटणे, एखाद्या ठिकाणावरून बाहेर पडणे. तुरी देणे म्हणजे हातावर. जसं शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन त्या आग्र्याच्या किल्ल्यातून बाहेर पडले होते. वारा पाहून पाठ फिरवणे, येतं लक्षात? म्हणजे परिस्थिती पाहून वागणे. त्याला आपण हे करू शकतो, आस लावणे, खीळ घालणे, टेंभा मिरवणे. सो याचा वाक्यात उपयोग करायचा आहे, त्याचे तुम्हाला चांगले मार्क मिळतात. म्हणजे सो 2-2 मार्क आहे काय काय ह्याला. म्हणजे अर्थ सांगायला 1 मार्क आहे. म्हणजे एकदम लहानपणी जसं 5वी-6वीला होतं त्या पद्धतीनं 10 वाक्य लिहायचे याच्यावरती. कल्पना, रुग्णसेवाच हीच देश तेव्हा, थेंबे थेंबे तळे साचे. एकदम सोपं. 20 वाक्यात संवाद लिहायचा आहे. संवाद लिहायचा आहे समजा सोनू मोनू ह्या पद्धतीनं. आणि पर्यावरणाच्या महत्त्वावर ते चर्चा करतायत. एकदम सोपं. समानार्थी शब्द, व्योम. व्योम आकाशाला म्हणतात. हे आलेच पाहिजे असं काही नाही बरं का. आले तर चांगलीच गोष्ट आहे. व्योम म्हणजे काय आहे, आकाशाला व्योम म्हणतात. नीरज आहे. नीर म्हणजे पाणी आणि ज म्हणजे जन्म घेणारा. पाण्यातून जन्म कोण घेत असते, कमळ घेत असते. मग कमळाला नीरज म्हणतात. पंकज, नीरज हे कमळासाठी असणार आहे. सौदामिनी विजेला म्हणतात. प्रघात म्हणजे जी एखादी गोष्ट म्हणजे त्याचा प्रघात पडला म्हणतो आपण त्या टाईपमध्ये. सहोदर म्हणजे एकाच उदरातून आलेले भावांना सहोदर म्हणतात. पहा, विरुद्धार्थी अबोला, अब्राच्छादित, निरभ्र म्हणू शकतो आपण. अबोला म्हणजे बोल का होते त्याचा. वियोग म्हणजे संयोग आहे. वियोग म्हणजे दूर होणे, संयोग म्हणजे एकत्र येणे. शेषला अवशेष नाही म्हणता येत बरं का. सो शेषचं काय म्हणता येईल आपल्याला, अशेष म्हणता येईल. म्हणजे सुचिन्ह आहे तर दूरचिन्ह म्हणता येईल आपल्याला. सो अशा पद्धतीनं. सो हे होतं तुमचं मराठीचं. एवढं सोपं असतं. आता लय लोकांना वाटत असेल इंग्रजीचं पण सांगा सर, क्वालिफाय होईल की नाही आम्ही. चला पहिल्याच बॅरियरमध्ये अडकलं पाहिजे. पण लय सोपं असते. म्हणून म्हटलं ज्याला लिखाणाची प्रॅक्टिस आहे तो आरामात एसे लिहू शकतो. पेपर बुक्स आर मोर अट्रॅक्टिव्ह दॅन देअर इलेक्ट्रॉनिक्स फॉर्मॅट. म्हणजे पेपर बुक म्हणजे कागदाचे जे पुस्तकं आहे हे त्याच्या इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटपेक्षा, जे तुम्ही ऑनलाईन पाहत असता पण नोट्स, त्याच्यापेक्षा कागदावरच्या नोट्स भारी असतात. इथं बुक्स आलेलं आहे फक्त. एथिक्स इन स्पोर्ट्स म्हणजे तुमची नैतिकता तुमच्या खेळामधली, पण इंग्रजीत लिहायचं आहे तुम्हाला. वार ॲज अ पॉलिसी इन्स्ट्रुमेंट फॉर नेशन्स टुडे आणि देअर इज नो प्लेस लाईक अ होम म्हणजे घरासारखं कुठली ठिकाणच नाही आहे जगामध्ये. सो हे पण तुम्हाला 100 मार्कासाठी लिहायचं आहे. एसे लिहिला ना, सो जरी लिहिला ना 30-40 मार्क आरामात पडून जातात. आपल्याला पाडायचे 75 मार्क आहेत फक्त बरं का, हे लक्षात घ्या. आणि चांगलं जर लिहिलं तर इथंच पास होऊन जाता तुम्ही. 75-80 मार्क मिळून जातात तुम्हाला.
याचं काय करायचं आहे तुम्हाला. सो क्वेश्चन्स परत मग सारखं 15-15चा एक खप्पल क्वेश्चन असतो याच्यामध्ये, ज्याचे उत्तर डायरेक्ट तुम्हाला ह्या पॅसेजमध्ये मिळतात. पुढे अरले सोपं असते, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. बघा प्रेसेस रायटिंग, याचं 1/3 करायचं आहे, 3 ओळीची 1 ओळ, बरोबर. ॲव्हरेज म्हणतोय बरं का मी. पुढे जाऊया आपण. आता याच्यात काय केलेलं आहे, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स. आता ग्रामर सुरू झालेलं आहे. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स आफ्टर मेकिंग नेसेसरी करेक्शन, म्हणजे याच्यात करेक्शन करायचं. डू नॉट मेक अननेसेसरी चेंजेस इन ओरिजिनल सेंटेन्स, म्हणजे गरज नसेल तर करू नका. लिटल लर्निंग इज डेंजरस थिंग्स. आता इथं काय येईल, लिटल लर्निंग इज अ डेंजरस थिंग यायला पाहिजे, यायला पाहिजे, म्हणजे वाचल्या वाचल्याच लक्षात येते. यू आर, माझं असं ग्रामर खूप चांगलं नाही, सो आहे, त्याच्यावर सोडवण्याचा प्रयत्न करू. जेवढं जमते तेवढं सोडू, बरोबर. याला किती मार्क आहे, 1-1 मार्क आहे त्याला. जेवढे भेटतात तेवढे घेऊन घ्यायचे. आपल्याला कुठं मेरिट यायचं आहे, क्वालिफाय तर करायचं आहे. यू आर रिक्वेस्टेड टू काइंडली ग्रँट मी अ लीव, सॉरी, यू आर रिक्वेस्टेड टू काइंडली ग्रँट मी अ लीव. याच्यात काही मला नाही वाटत चेंज करायची गरज आहे, मला तर बरोबरच वाटतं येते. कुड यू प्लीज ॲडवाईस मी व्हॉट आय शुड डू. कुड यू प्लीज ॲडवाईस, इथं ॲडवाईस्ड मी नसते, कुड यू ॲडवाईज मी पाहिजे. इथं हे इथे ईडी करून दिलेलं आहे, म्हणजे विनाकारण, म्हणजे वाचल्या वाचल्याच लक्षात येते की हे काहीतरी घपलं आहे याच्यामध्ये. कुड यू प्लीज ॲडवाईस्ड मी असं कुठं असते का. कुड यू प्लीज ॲडवाईज मी व्हॉट आय शुड डू, मी काय करायला पाहिजे, तुम्ही मला सल्ला देऊ शकता का, तुम्ही मला सल्ला दिला मी काय करायला पाहिजे, हे मूर्खपणा आहे. सो कुड यू प्लीज ॲडवाईस मी, म्हणजे साधं सोपं आहे हे. आय एनविड हीच सक्सेस, म्हणजे मी त्याच्या सक्सेसवर जळाले, तर ते आय एनविड हीच सक्सेस असं कुठं असते काय म्हणायला पाहिजे, आय एनवी ऑन हिम फॉर हिज सक्सेस असं म्हणता येईल आपल्याला. आय एनवी ऑन हिम फॉर हिज सक्सेस असं म्हणता येईल आपल्याला. इफ पीपल फील गुड ऑफ कमिंग टू वर्क दे विल वर्क बेटर म्हणता येईल आपल्याला. याच्यात काही बदल करावा असं मला वाटत नाही आहे. इफ पीपल फील गुड ऑफ कमिंग टू वर्क दे विल वर्क बेटर म्हणता येईल. हाऊ टेरिबली सॅड, हा प्रश्न नाही आहे बरं का, हे सांगायचं. हाऊ टेरिबली सॅड हा प्रश्न विचारलेला नाही म्हणून इथं क्वेश्चन मार्क येणार नाही, फुल स्टॉप येईल. स्पॅनिश इज मोर वाईडली युज्ड आउटसाइड द युरोप. स्पॅनिश इज मोर वाईडली युज्ड आउटसाइड द युरोप. ॲट द क्वेश्चन टॅग म्हटलेलं आहे. क्वेश्चन टॅगमध्ये तुम्हाला माहीत असेल, शेवटी क्वेश्चन टॅग देताना इजंट स्पॅनिश, पण ते स्पॅनिश न लिहिता इजंट इट लिहावं लागतं इथं. सो मग तुम्ही काय लिहिणार, इजंट इट. माणसाचं नाव असलं असतं इजंट ही, इजंट शी असं लिहिलं असतं आपण, तर इजंट स्पॅनिश म्हणजे इट येणार तिथं. ही प्लेड द पियानो 1 नाईट इन द व्हिलेज हॉल. ही प्लेड द पियानो 1 नाईट इन द व्हिलेज हॉल. मला वाटतं ह्याच्यामध्ये पण काही बदल करायला पाहिजे. मेनी अ मेन हॅज अ सकम टू हिज टेम्पटेशन. मेनी अ मेन नसते, ते हे विनाकारण टाकलेलं आहे. मेनी मेन असं म्हणता येईल आपल्याला. मेनी मेन हॅज सकम टू धिस टेम्पटेशन असं म्हणता येईल. इफ शी गेट्स द राईट ग्रेड शी शुड गो टू युनिव्हर्सिटी. हे चुकीचं आहे. शी शुड गो टू युनिव्हर्सिटी. इफ शी गेट्स द राईट ग्रेड शी विल गो टू युनिव्हर्सिटी पाहिजे तिथं, किंवा शी कॅन गो टू युनिव्हर्सिटी म्हणता येईल आपल्याला. त्याच्यामुळे ते चुकीचं स्टेटमेंट आहे, तिथं शी विल यायला पाहिजे. मिसिंग वर्ड टाकायचं आहे. डोंट वॉक ऑन द ग्रास. किती सोपं आहे, गवतावर चालू नका. आय लिव्ड उत्तराखंड सिन्स 5 years म्हणू शकतो आपण. ही स्टूड टॉल, रिकामी जागा, ऑल हिज फ्रेंड्स इन द कॉलेज, म्हणजे सगळ्या मित्रांमध्ये तो उंच दिसत होता. तर मग इथं अमंग यायला पाहिजे. सगळ्या मित्रांमध्ये म्हटल्यानंतर अमंग असते पा. द कॅट जम्प्ड, रिकामी जागा, द वेल, टू एस्केप फ्रॉम द डॉग. इन द वेल येईल तिथं, एकदम सोपं आहे. वॉक ऑन द ग्रास, जम्प इन द वेल, एकदम सोपं. सी वॉक, रिकामी जागा, द फॉरेस्ट टू रीच हर विलेज. सी वॉक थ्रू द फॉरेस्ट म्हणता येईल आपल्याला. टू रीच हर फ्रेंड, म्हणजे ती त्या जंगलातून गेली. यूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब इन ब्रॅकेट म्हटलेलं आहे, त्याचा वर्ब वापरायचा आहे. 2 + 2 मेक्स 4. मेक 4 नसते, ते मेक्स 4 असते. लक्षामध्ये. वी नीड रेन, द गार्डन, रिकामी जागा, सो ड्राय. इथं काय म्हणायला लागेल, वी नीड टू रेन, म्हणजे आपण गार्डनला पाणी दिलं पाहिजे. द गार्डन हॅज बीन येईल तिथं, बीचं कोणता रूप येईल, हॅज बीन, सो ड्राय म्हणता येईल आपल्याला. शी, रिकामी जागा, विथ अ गर्ल लास्ट वीक. शी ब्लेस्ड विथ अ बेबी गर्ल म्हणता येईल आपल्याला. ब्लेस्ड ऐवजी इथं ब्लेस्ड वापरावं लागेल, म्हणजे शी ब्लेस्ड विथ अ बेबी गर्ल लास्ट वीक, कारण लास्ट वीक आहे ना ते, म्हणजे ब्लेस्ड यायला पाहिजे तिथं. आय, रिकामी जागा, इवन टॉकिंग हिम. आय जस्ट बिअर इवन टॉकिंग टू हिम. हे असं योग्य वाटणार नाही ते, आय जस्ट बिअर. मला काय म्हणावं लागेल मग इथं, आय कांट बिअर इवन टॉकिंग टू हिम, म्हणजे मी ते बिअरच करू शकत नाही त्याच्याशी बोलणं. रिकामी जागा, यू जस्ट शट अप फॉर द मिनिट. कॅन यू, डायरेक्ट कॅनच येईल, कॅन यू शट अप फॉर द मिनिट असं म्हणता येईल. सो असे एकदम सोपे, याच्यात खूप अवघड नसते. एक बेसिक नॉलेज जर आहे तुम्हाला इंग्लिशचं नसेल तर तुम्ही ते ग्रॅप पण करू शकता. आणि हे 1 मार्क, आणि हे 1 घेतले जरी नाही तिकडंच पास होऊन जाता तुम्ही. याचं लक्षात. तुम्हाला जर एसे ठीकठाक लिहिता आला 30-40 मिळून जातात त्याच्यात. पॅसेज सॉल्विंग जमलं तुम्हाला, प्रेसेस रायटिंग जमलं,
आता हे अँटोनिम म्हटलेलं आहे, विरुद्धार्थी शब्द म्हटलेले आहे. ऑप्टिमिस्टच्या विरुद्ध काय असते? पेसिमिस्ट असते. गली तर मी पहिल्यांदाच ऐकतो हा शब्द, क्रिकेटमध्ये असते गली वगैरे, माहीत नाही मला ते काय आहे. तर झेस्ट म्हणजे उत्साह आहे, मग आपल्याला झेस्टच्या विरुद्ध उत्साह म्हणजे निरुत्साह. डिस्मे म्हणता येईल आपल्याला, डिस्मे म्हणजे खिन्न असणारा माणूस. प्रॉफिटचा लॉस असते, क्विकचं स्लो असते, असं याच्यामध्ये हे. सो असे ओव्हरऑल त्यांनी ग्रामरचे एकदम सोपे 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 वाक्य, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, वाक्यात उपयोग करा, हे असं ओव्हरऑल त्याच्यामध्ये असते ग्रामरचे, ज्याला एक 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 गुण दिलेले असतात. सो तुम्ही याच्यामध्ये पास होता जर तुम्हाला बेसिक मिनिमम नॉलेज असेल तर. पुढे जाऊया आपण. निबंध लेखन हा एक जबरदस्त प्रकार आहे, ह्याला डायरेक्ट 250 मार्क आहे, पण तो प्रकार आता करू नका, प्रिलिम झाल्यानंतर करू शकता. जोपर्यंत 4ही GS तुमच्या हातात येत नाही, आणि ज्या पद्धतीनं आता UPSCला एसे विचारल्या जातात, मला नाही वाटत, मला कुठंच वाटत नाही की UPSCच्या दर्जाचे एसे रायटिंग हे MPSCमध्ये येईल. पण तुम्ही तयारी करताना मात्र पूर्णपणे UPSCचीच करायची आहे. म्हणजे उद्या ती एक्झाम दिल्यानंतर आपल्या IAS बनण्याच्या अडचणी नाही आल्या पाहिजे मराठीमधनं. सो त्यासाठी सांगतोय तुम्हाला निबंध जे आहे, सो हा एक पेपर असतो. याच्यात आता मी थोडेसे निबंध घेऊन आलेलो आहे. पहा, UPSCने मागच्या वर्षी विचारलेले निबंध आहे, खूपच इंटेलेक्च्युअल असतात. UPSCची बरोबरी कोणीच करू शकत नाही, म्हणजे जबरदस्त विचारतात ते. थिंकिंग इज लाईक अ गेम, इट डज नॉट बिगिन अनलेस देर इज अन अपोजिट टीम. म्हणजे जसं खेळ आहे, अपोजिट टीम असल्याशिवाय तो सुरूच करता येत नाही. क्रिकेट आहे, 2 टीम पाहिजेच ना भाऊ. कबड्डी आहे, 2 टीम पाहिजेच ना. खो खो आहे, 2 टीम पाहिजेच ना. तसं त्यांचं म्हणणं आहे की थिंकिंगचं आहे. सो जोपर्यंत आपल्या विचारधारेला कोणी विरोध करत नाही, त्याला क्रिटिसाइज करत नाही, तोपर्यंत थिंकिंगला महत्त्वच नाही आहे. तो गेमसारखा आहे, बरोबर. म्हणजे अनेक जण असतात, त्यांची एक विशिष्ट विचारधारा असते, जोपर्यंत त्यांना चॅलेंज दिल्या जात नाही, पहा, बरोबर, तोपर्यंत त्या विचारधारेला महत्त्वच नाही आहे. कारण ती विचारधारा अपूर्ण असू शकते, खोटी असू शकते. जेव्हा कोणीतरी त्या विचारधारेला अपोजिट भेटतो, डिबेट करणारा भेटतो त्याच्यावरती, बरोबर, आणि ती डिबेट पण तुम्ही वाईजली करत असाल तरच तुमच्याकडे ओरिजिनल ज्ञान येते. तुमच्या ज्ञानाला जर काउंटर अटॅकच नाही झाला तर ते ज्ञान कदाचित तोडकं असू शकते. म्हणजे तुम्ही जर इथिक्स या विषयाचा अभ्यास केला, त्यामध्ये जर फिलॉसॉफर हा नावाचा प्रकार आहे, पहा, एकदा जर तुमच्या डोळ्याखालून फिलॉसॉफर गेले ना, तगडा एसे लिहिता येतो, माहिती आहे का याच्यावरती, तगडा. म्हणजे तुम्हाला याच्यावरून लक्षातच येऊन जाते डायरेक्ट. हे ऑरिस्टॉटल जो होता, सॉक्रेटिस होता, पहा, प्लेटो होता, आधुनिक कालखंडामध्ये बोलायचं झालं तर इमॅन्युअल कांट आहे, रेने डेकार्ट आहे, हे असले भारी भारी लोक होते. आणि त्याच्याहून जबरदस्त साधन संपत्ती आपल्या भारतामध्ये आहे. सो चार्वाक आहे, बरोबर, गौतम बुद्ध आहे, त्याच्यानंतर वर्धमान महावीर यांच्या विचारधारा आहे. हिंदू स्कूल ऑफ फिलॉसॉफी आहे आपल्याकडं, त्यामध्ये न्याय, मीमांसा, वेगवेगळ्या फिलॉसॉफीज आहेत बरं का ह्या. सो योग फिलॉसॉफी आहे, न्याय फिलॉसॉफी आहे, मीमांसा फिलॉसॉफी आहे, वैशेषिका फिलॉसॉफी आहे. सो ह्या ज्या वेगवेगळ्या फिलॉसॉफीज आहेत त्याला हिंदू स्कूल ऑफ फिलॉसॉफी म्हणतो. ह्या जर एकदा तुम्ही घेतल्या, शंकराचार्य एकदा पाहून घेतले तुम्ही कोण होते म्हणून, किंवा वेगवेगळ्या संतांच्या ज्या विचारधारा आहेत नंतरच्या कालखंडामध्ये, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, तर तुमच्या लक्षात येऊन जाते की याच्यात काय कंटेंट पुट केलं पाहिजे. मोस्ट ऑफ द एसे जे आहे UPSCचे आजकाल, बरोबर, सो हे फिलॉसॉफिकल एसे तुम्हाला दिसतात थोडेसे बरं का. पण लक्षात घ्या, एसेचं मी थोडंसं गाईड करतो तुम्हाला एक काम, म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया आली पाहिजे, हा त्याच्या मागचा हेतू आहे. बघा, एक मिनिट, बघा, एसेबद्दल मी तुम्हाला थोडंसं गाईड करतो. बघा, तुमचा एसे कसा असायला पाहिजे लक्षात घ्या. त्यांनी तुम्हाला किती शब्दात एसे सांगितलं आहे बघा. तुम्हाला 125 मार्काचे 2 एसे लिहायचे असतात, आणि एक एसे जो आहे तो तुम्हाला जवळपास 1000 ते 1200 शब्दात लिहायचा असतो. आपण मिनिमम 1000च पकडून घेऊ, 1200 नाही पकडू त्याला. तुम्हाला 1000 शब्दात तो एसे लिहायचा असतो. तर याच्यामध्ये कसं आहे, एक स्टँडर्ड आहे पहा UPSCमध्ये, म्हणजे अकथित आहे ते, म्हणजे असं कथित नाही आहे. UPSCचे मुलं जे आहे, किंवा आम्ही ते फॉलो करायचो जेव्हा प्रिपरेशन करायचो तेव्हा. सो 1000 शब्दामध्ये तुम्हाला तो लिहायचा असतो. त्यासाठी 2/, असं आहे की 2/100 म्हणता येईल आपल्याला. याच्यामध्ये ही फिलॉसॉफी वापरली जाते की प्रत्येक पेजवरती 100 शब्द तुमचे येणार, प्रत्येक पेजवरती तुमचे 100 शब्द येणार, आणि एका पेजवरती 2 पॅराग्राफ्स तुम्ही पाडले पाहिजे. वेगवेगळे लोक वेगळ्या पद्धतीने लिहितात आणि मार्क मिळतात बरं का. माझी एक फ्रेंड आहे, सो तिचं सिलेक्शन नाही झालं, फक्त मुलाखतीपर्यंत ती गेली होती, आणि नंतर आता ती बँकेमध्ये आहे कामाला. तर तिनं काय केलं होतं, तिला 126 मार्क मिळाले होते एसेमध्ये, जे चांगल्या मानल्या जाते. म्हणजे ओव्हरऑल दोन्ही, म्हणजे सगळं मिळून तिचं जे आहे 250 पैकी 126 आले होते. तर ते एसे कशी लिहायची माहिती आहे का, कम्युनिकेशन टाईपमध्ये लिहायची, बरोबर. म्हणजे सागर आहे समजा एक कम्युनिकेशनमध्ये, सोनू मोनू जसं म्हटलं होतं मी, संवाद,
बरोबर. तिनं एक एसे लिहिला होता. सो तो संवाद हाच मी सांगतो कोणता एसे लिहिला होता तिनं, की भारताचं भवितव्य, मला असं वाटते आधीचा एसे होता तो 2021-22 मध्ये कदाचित विचारला होता की भारताचं भवितव्य शाळेमध्ये घडतंय. सो याच्यावर एसे लिहिताना तिनं मग ते सोनू मोनू टाईपमध्ये, सोनू मोनू असं लिहिणार तिनं, पण कम्युनिकेशन टाईपमध्ये लिहिला होता की सोनू म्हणतो असं असं असते, मोनू म्हणतो नाही नाही असं असं असते, असं करत करत लिहिला होता. मुद्दा काय आहे, UPSCमध्ये, हे MPSCत नाही चालणार बरं का, लक्षात घ्या. हे MPSCत नाही चालणार. MPSCचे लोक लय स्पेसिफिक असतात चेक करणारे. मला मात्र डाऊटच आहे म्हणजे सगळ्या गोष्टीवर MPSCच्या, की म्हणजे भयानक डाऊट आहे मला की ते समजू शकतील का. आता UPSCचे पेपर चेक करणारे काय चेक करतात माहिती आहे का, तुमचा एसे नाही चेक करत, तुम्हाला काय सांगायचं आहे आणि तुम्हाला किती समजतंय, तुमची आकलन क्षमता किती आहे, बौद्धिक क्षमता किती आहे, तुम्ही एसे कसा लिहिला, किती सुंदर अक्षर काढलं, महत्त्वच नाही आहे, कंटेंट काय पुट केलं. आम्हाला जे पाहिजे आहे तुमच्यामध्ये ते तुम्हाला येतं आहे का. मग तुम्ही ते कम्युनिकेशन फॉर्मॅटमध्ये लिहा, कसंही लिहा, त्यांना फरकच पडत नाही, ते फुल मार्क देतात. पण MPSCत तुम्हाला खूप गोष्टी फॉलो कराव्या लागणार आहे. बोलू आपण पदोपदी त्या. पण एक अघोषित आहे की बाबा एका पेजवरती, म्हणजे तेव्हा तुम्ही एसे लिहिता तेव्हा असं आहे की एका पेजवरती नॉर्मल एसे लिहिताना, म्हणजे तो एक ऑड सोडून देऊ आपण, एक एक्सेप्शन सोडून देऊ त्याच्यामध्ये ऑड. म्हणजे माझे काही काही मित्र आहेत ते ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत चांगले चांगले, ते डायरेक्ट डायग्राम पण काढायचे, म्हणजे डायग्राम म्हणजे चित्र काढायचे लिटरली, तरी UPSCनं मार्क दिलेले आहे. बरोबर. माझा एक मित्र होता, मी सांगतो तुम्हाला, त्यांनी काय करावं, एकदा एसे विचारलेला होता की बाबा भारताने आता GDP मोजायचं सोडून ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स जो असतो, जो नेपाळ मोजतो पहा, सो ते मोजायला पाहिजे का, त्याच्यावरती एसे होता पहा. आता त्याच्याकडे वळायला पाहिजे भारताने, असा एसे होता. तर त्यांनी काय केलं माहिती आहे का, तो होता मेडिकल बॅकग्राऊंडचा. तर त्यानं मस्तपैकी असं झाड दाखवलं, झाडाला अशा एकदम मुळं दाखवले त्याचे, बरोबर, असं असे मुळं दाखवले त्यांनी, लक्षात. आणि त्यांनी नाव दिलं, म्हणजे त्या मुळांना नाव दिलं GDP, मुळांना नाव दिलं GDP. त्याच्यानंतर खोडाला नाव दिलं ग्रॉस नॅशनल हॅपीनेस, किंवा ग्रॉस नॅशनल हॅपीनेस जो नेपाळ मोजत असतो म्हणजे. आणि त्याच्यावरती असे फळं दाखवले की दारिद्र्य निर्मूलन, बेरोजगारीचं निर्मूलन, त्याच्यानंतर भारताचा हा हॅपीएस्ट कंट्रीमध्ये रँक चांगला आलेला आहे बाबा. त्याच्यानंतर आणखी एक फळ दाखवलं की भारत हा जगातल्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये भारताने टॉप रँक केलेला, असे फळं दाखवले त्यांनी. पहिल्याच पेजवरती त्यांनी डायग्राम काढले. ही म्हणजे तो IRS ऑफिसर आहे सध्या. सो हे असं कडून पण म्हणजे त्याला म्हणायचं काय होतं की फाउंडेशन शिवाय फक्त हॅपी आहे म्हणजे खायलाच काही नाही आहे पोटामध्ये माणसाच्या, आणि माणूस म्हणतो नाही नाही मी हॅपी आहे, असं कसं चालणार आहे. म्हणून GDP महत्त्वाचा आहे. वस्तू आणि सेवा आपल्या देशातल्या महत्त्वाच्या आहेत, ते फाउंडेशन आहे, त्याच्याशिवाय बाकी गोष्टींना अर्थ नाही. म्हणून GDP हे मुळं आहेत, खोड ग्रॉस नॅशनल हॅपीनेस आहे, आणि त्याच्यावरती आपल्याला हे सगळे फळं मिळणार आहेत. म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं. मग त्यानं जो एसे लिहिला, मला वाटते की एसे चेक करणार जास्त वाचणारच नाही. त्याच्या लक्षात आलं की बाबा हा माणूस लय पोचलेला आहे, आणि जे पाहिजे आहे ते मला डायग्रामवरूनच ह्याने सांगून दिलं. असेला इतर पोरं असतात बरं UPSCमध्ये लिहिणारे, तुम्हाला काय सांगावं, म्हणजे लय खतरनाक पोट्टे असतात लिहिणारे. आपल्याला ते एवढं काही करायचं नाही आहे. तुम्ही जर UPSC करत असाल तर नक्की करा, माझा सल्ला राहील. चला करायचाच आहे बवाल म्हणजे, पण MPSC करताना असं काहीच करू नका. म्हणजे तुम्हाला माझा सल्ला राहील. म्हणजे कोणत्या केसमध्ये केलं पाहिजे ते पण सांगतो मी तुम्हाला, किती % केलं पाहिजे ते पण सांगतो. पण चला MPSC जे आहे ना ते पेपर चेक करणाऱ्याच्या ह्याच्यावरती सगळं डिपेंड असते. मी जास्त बोलू शकत नाही ऑनलाईनमध्ये, पण मी सांगतोय तुम्हाला की एक स्टँडर्ड त्या ठिकाणी फॉलो करा की 2 पॅराग्राफ जे आहे, एका पेजवरती 2 पॅराग्राफ तुमचे आले पाहिजे. आणि लक्षात घ्या, मग आता तुम्हाला 1000 वर्ड लिहायचे आहे, म्हणजे टोटल 10 पानं लिहायचे आहेत तुम्हाला, आणि एका याच्यावरती म्हणजे किती येणार आहे ते 20 पॅसेजेस येणार आहे. आता हे तुम्हाला पॅसेजेस 20 असतात याच्यासाठी नाही मी तुम्हाला हे सगळं सांगतोय. मुद्दा काय आहे, तुम्हाला त्या एसेला 20 डायमेन्शन देता आले पाहिजे. मुद्दा काय, 20 पॅसेज लिहिता आले पाहिजे हा मुद्दा नाही आहे पोरांनो. येतं लक्षात. मुद्दा हा आहे की तुम्हाला त्या एसेला 20 वेगवेगळे डायमेन्शन्स देता आले पाहिजे. तेवढ्यासाठी तुमचं GS स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. म्हणजे तो एसे तुम्हाला इंडियन इकॉनॉमीशी रिलेट करायचाच आहे, इंडियन पॉलिटीशी रिलेट करायचा आहे, इंडियन हिस्ट्रीशी रिलेट करायचा आहे. हा होऊ शकते की एका हिस्ट्रीशी रिलेटेड 2 पॅसेज येऊ शकतात, वो चल जाएगा, चालून जाते. पण ना तुम्हाला वेगवेगळे डायमेन्शन, प्रत्येक पॅराग्राफ हा एका नवीन डायमेन्शनला धरून असला पाहिजे. इतिहास जरी म्हटलं तर ते 2 वेगवेगळे इतिहासातले डायमेन्शन्स असले पाहिजे, तरच तुमचा एसे परफेक्ट बनतो आणि त्याला खूप चांगले मार्क मिळतात. आता MPSCमध्ये लक्षात घ्या, तुमची जी म्हणजे मार्क्स जे डिस्ट्रीब्यूट होतात ते म्हणजे तुमचे प्रेझेंटेशन स्किल, मी तर PR लिहितो, आणि कंटेंट, ह्या 2 गोष्टीला मार्क असतात.
प्रेझेंटेशन स्किलला पण मार्क असतात. तर तुम्हाला थोडंसं त्या एसेला सुशोभीकरण करावं लागतं. उदाहरणार्थ महत्त्वाचे काही पॉईंट्स असतील. हा आणखी एक माझा मित्र आहे, तो काय करतो माहिती आहे का, हेडिंग देऊन हे करतो. समजा इथे हेडिंग द्यायचं, आता वुमेन एम्पॉवरमेंटशी रिलेटेड काहीतरी आलं तर मग इथे हेडिंग द्यायचं की बाबा भारतातल्या महिला, आणि मग त्याच्याबद्दल लिहायचं. पंडिता रमाबाई, त्यांच्याबद्दल माहिती, सॉरी रखमाबाई राऊत, म्हणजे असं म्हणतात की जगातली ती फर्स्ट फेमिनिस्ट आहे. म्हणजे खूप जण म्हणतात सिमॉन डी बोआ आहे, पण ते सिमॉन डी बोआपेक्षा पण जुनी आहे आपली ती ताराबाई शिंदे नाव होतं, स्त्री पुरुष तुलना लिहायचं. मग तिच्याबद्दल जर लिहायचं आहे तुम्हाला फेमिनिझमबद्दल, तर तो काय करायचा, ताराबाई शिंदे हेडिंग द्यायचा आणि त्याच्या खाली तिच्याबद्दल माहिती, असं पण लिहू शकता. पण हे प्रकार परत एकदा हे सगळं करता येते. म्हटलं नाही पितर पोरं असतात UPSCत. हे असं लिहिल्यामुळे जर त्याला वाटलं हे आन्सर रायटिंग सारखं एसे लिहितोय बाबा, MPSC वाल्याला झेपलंच नाही चेक करणाऱ्याला, त्याला तर तुम्हाला मार्कच देणार नाही. माझ्यासोबत झालेलं आहे असं. हेल्स्टॉनचा निबंध लिहिला होता मी राज्यसेवेमध्ये, अरे मार्कच दिले नाही त्यांनी. आणि दुसऱ्या वर्षी मग त्यांना जसा पाहिजे तसा लिहिलो, महाराष्ट्रात पहिला आलो डायरेक्ट. म्हणजे 50 पैकी 38 मार्क होते मला मराठीमध्ये. मग मला कळालं ये चीज है की हे जे लोक आहे MPSCचे पेपर चेक करणारे त्यांना टिपिकल फॉर्मॅटमध्येच लागतंय. सो तुम्हाला याच्यात भरपूर सुशोभीकरण करावं लागतंय. म्हणजे म्हणी लिहिणे, वेगवेगळ्या संस्कृत सुभाषित लिहिणे, हिंदी मुहावरे पण लिहू शकता, इंग्लिश कोट पण टाकू शकता आणि त्याला एक्सप्लेन करू शकता. त्याचे बेनिफिट्स पण भरपूर असतात. म्हणजे सुशोभीकरणाला प्रेझेंटेशन स्किल जे म्हणतो, UPSCमध्ये पण असं नाही आहे बरं का ह्याला महत्त्व नाही आहे म्हणून, नाही तर प्रेझेंटेशन स्किलला सागर सर शिरो महत्त्व आहे, कंटेंटलाच आहे. नाही, UPSCमध्ये पण प्रेझेंटेशन स्किलला महत्त्व आहे आणि कंटेंटलाही तेवढंच महत्त्व आहे. 50-50 बरं का, लक्षात. पण मी जिथपर्यंत सांगतो तुम्हाला, राज्यसेवेमध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन स्किलवर भयानक महत्त्व म्हणजे वर्क करावं लागणार आहे. म्हणजे महत्त्वाचे शब्द अंडरलाईन करणे येतं लक्षात, आणि अलंकारिक भाषेचा वापर करणे. सो त्याच्यात वेगळ्या गोष्टींशी कंपॅरिझन करणे, आणि वाचणारा जो आहे तो इम्प्रेसच झाला पाहिजे, त्याला असं वाटलं पाहिजे हा आपल्याशीच बोलतोय काय की. सो हे जर तुम्ही अचीव्ह करू शकले. अरे त्या दिवशी मी एक एसे पाहिला, ते पोरांना UPSC वाले देत नाही, पण MPSC वाले काय करतात, तुम्ही RTA जर फाईल केलं ना, सो त्याच्या अंतर्गत तुम्हाला तुमचा एसे मिळून जातो. म्हणजे तुम्ही जे एसे लिहून दिलेला आयोगाला तो मिळून जातो. अरे तो एसे म्हणजे बऱ्यापैकी खराब होता सांगतो मी तुम्हाला. चंद्रयानावरती त्यानं लिहिला, मी त्याच्या तोंडावरही बोललेलो, असं नाही त्याच्या मागं बोलतोय म्हणून मी तुम्हाला. त्याने चंद्रयानावरती लिहिला होता, तितकासा चांगला नव्हता तो एसे. म्हणजे फारच सुमार दर्जाचा आपल्याला म्हणता येईल त्याला. म्हणजे त्याला 25 पैकी 17 मार्क होते माहिती आहे का. आयोगाने त्याला 25 पैकी 17 मार्क दिले. मी म्हटलं यार थोडं माझ्या पद्धतीने याला जर मोल्ड केलं असतं ना, त्याला तर 25 पैकी 22-23 दिले असते म्हणजे. आणि त्याचे मार्क चांगले, महाराष्ट्रातल्या टॉपर एवढे त्याला मार्क राहिले असते. म्हणून मी सांगतो तुम्हाला, MPSCमध्ये फक्त थोडंसं प्रेझेंटेशन स्किल जे आहे याच्यावर जरा चांगलं काम करावं लागेल. कंटेंट तर तुम्हाला GS मिळूनच देते म्हणजे. सो असं भरपूर मी काय करेल नंतर स्पेसिफिकली बोलेल. हे आता जनरलाइज लेक्चर आहे, एकाच विषयावर बोललं ना, मागच्या वेळेस तेच झालं, एका विषयावर बोललं की वेळ खूप जाते त्याच्यामध्ये. पुढे जाऊया आपण. तरी हे बघून घ्या, विजनरी डिसिजन मेकिंग हॅपन्स द इंटरसेक्शन ऑफ इन्स्टिट्यूशन अँड लॉजिक. त्याच्यानंतर नॉट ऑल वंडरर्स आर लॉस्ट, हे लय जबरदस्त होतं बरं का, भरपूर लिहिता येतं याच्यावरती. हां लक्षात घ्या, एसे रायटिंगला तुम्हाला 3 तास भेटतात बरं का. एसे रायटिंगसाठी तुम्हाला 3 तास भेटतात आणि 3 तासात 2च एसे लिहायचे असतात तुम्हाला, तेही तुमच्या मराठी भाषेमध्ये. सो त्याच्यामुळे लक्षात घ्या, इथं वेळ खूप असतो. तुम्ही 1.5 तासात एक एसे, 1.5 तासात दुसरा आरामात लिहू शकता. तर तुम्ही काय केलं पाहिजे एसे रायटिंग करत असताना, आत्ताच सांगतोय तुम्हाला, 1.5 तास आहे ना, 15 ते 20 मिनिट. काही माझे मित्र आहे UPSC वाले, सो जे IAS आहेत, सो त्यांनी लिटरली अर्धा तास ब्रेन स्टॉर्मिंग करायचे. ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे आपल्याला ह्या 20 पॅसेजेसमध्ये ते आधीच लिहून काढायचं रफ पेजवरती. त्याच्यावरतीच रफ पेज असते पहा, तुम्ही एखादा रफ म्हणून वापरू शकता त्याला, आणि झाल्यावर काट मारायचा फक्त त्याला. तर रफ पेज बनवून ठेवतात आणि ते काय करतात, सुरुवात कुठून करायची, 20 पॅराग्राफमध्ये 20 वेगवेगळे कोणत्या मुद्द्याला धरून लिहायचं, त्याला ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतात. म्हणजे अर्धा तास करतात. आणि एकदा का लिहायला सुरुवात केली तर मग 1 तास थांबत नाही ते, परत मग हात थकलेला असतो, परत ब्रेन स्टॉर्मिंग नवीन एसेसाठी. अर्धा तास ब्रेन स्टॉर्मिंग मी म्हणत नाही तुम्ही अर्धा तास द्या म्हणून, 15-20 मिनिट तर आरामात तुम्ही 20 मिनिट तर कशी ब्रेन स्टॉर्मिंग करू शकता इथं लक्षामध्ये. आता पहा, नॉट ऑल वंडरर्स आर लॉस्ट, म्हणजे अनेक लोक असतात जे फिरत असतात इकडून तिकडं, पण ते हरवलेले असतात असं नाही आहे. म्हणजे तुम्ही सुरुवात त्याची गौतम बुद्धापासून करू शकताय. म्हणजे की गौतम बुद्ध फिरायचे म्हणजे ते हरवलेले होते का, नाही, ते एका मोठ्या ध्येयासाठी वाटचाल करत होते. लोकांना वाटत होते ते फक्त इकडून तिकडे फिरताय म्हणून, पण त्यांनी जे अचीव्ह केलं तर तुम्ही पाहताय जगामध्ये बुद्धिझम धर्म किती मोठा धर्म आहे म्हणजे सध्याच्या पोझिशनमध्ये. त्याच्यामुळे ते हरवलेले होते का, नाही. तसं आपण इंडियन इकॉनॉमीबद्दल लिहू शकतो, हिस्ट्रीबद्दल लिहू शकतो, खूप साऱ्या गोष्टींबद्दल आपण त्याच्याबद्दल लिखाण करू शकतो की नॉट ऑल वंडर आर लॉस्ट, म्हणजे फिरणारे माणसं हरवलेलेच असतात असं काही नाही. इन्स्पायरेशन फॉर क्रिएटिव्हिटी स्प्रिंग, आता इथं थोडंसं हे आलेलं आहे
हिंदीत वाचतो, रचनात्मकता की प्रेरणा लौकिकता में चमत्कार ढूंढने के प्रयास से उपजती है. इन्स्पायरेशन ऑफ क्रिएटिव्हिटी, मला हिंदी समजतच नाही. इन्स्पायरेशन ऑफ क्रिएटिव्हिटी स्प्रिंग्स फ्रॉम द एफर्ट्स टू लुक फॉर द मॅजिकल इन द मुंडेन. थोडंसं समजायला मला टफ चाललेलं आहे ते इथं हे आल्यामुळं आकडे, त्यामुळे हे सोडून देऊ आपण. इकडचे पाहू दुसऱ्या सेक्शनमध्ये, गर्ल्स आर वेटेड डाऊन बाय रेस्ट्रिक्शन्स अँड बॉयज विथ डिमांड. ह्या 4 पैकी एकच एसे लिहायचं आहे बरं का तुम्हाला, इथे पण 4 पैकी एकच लिहायचं आहे सेक्शन बी मध्ये. गर्ल्स आर वेटेड डाऊन बाय रेस्ट्रिक्शन्स, बॉयज विथ डिमांड टू इक्वली हार्मफुल डिसिप्लिन. त्यांचं असं म्हणणं आहे की आज म्हणजे मुली ज्या असतात वेटेड डाऊन बाय रिस्ट्रिक्शन्स, त्यांच्यावर खूप सारे रिस्ट्रिक्शन लावल्या जातात आणि मुलांकडून खूप साऱ्या अपेक्षा ठेवल्या जातात. ह्या दोन्ही गोष्टी घातक आहे. आता याच एसेला धरून GS मध्ये प्रश्न पण आलेला आहे बरं का लगेच, की आजकाल इंडियन सोसायटीमध्ये मुलींच्या आत्महत्येचं प्रमाण वाढते आहे लक्षामध्ये. सो आजकाल मुलांप्रमाणे मुलीकडून पण अपेक्षा ठेवली जाते पहा, ती कलेक्टर बनली पाहिजे, हे बनली पाहिजे, ते मग जसे मुलं आत्महत्या करतात पहा, तसे मग मुली पण करायला लागलेल्या आहेत. तर तो मुद्दा वेगळा आहे, तुम्ही इथं भरपूर लिहू शकता. मॅथमॅटिक्स इज द म्युझिक ऑफ रिझन, बरोबर. सो म्हणजे गणित ज्ञान का संगीत है. मग आता मॅथमॅटिक्स हे कसं तुम्हाला म्हणजे गायडेड बाय द रिझन आहे हे याच्यामध्ये लिहावं लागणार. अ सोसायटी दॅट हॅज मोर जस्टिस इन अ सोसायटी दॅट नीज लेस चॅरिटी. म्हणजे ज्या सोसायटीमध्ये न्यायकारी वातावरण आहे त्यांना लेस चॅरिटी करावी लागते. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल काही काही दानधर्मी लोकांना गवगवा केला जातो त्यांचा. तुम्ही पाहिलं असेल अनेक लोक जे दान पुण्य करतात पहा, तेच लोकांचं इकडे शोषण करत असतात आणि तिकडे थोडंफार दान करतात पापला गुन्हे म्हणून. मग जी सोसायटी न्याय आहे सो तिथं दान कमी करायची गरज पडते, म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे. एज्युकेशन इज व्हॉट रिमेन आफ्टर वन हॅज फॉरगटन व्हॉट वन हॅज लर्न इन स्कूल. जबरदस्त हे आहे, म्हणजे मला हा फार आवडला आहे की बाबा शिक्षण म्हणजे तुम्ही जे शाळेत शिकत असता ते शिक्षण घेतल्यानंतर म्हणजे शाळेत जे शिकता ते विसरल्यानंतर जे उरतंय ते शिक्षण असतंय. म्हणजे शाळेमध्ये जी तुम्ही लर्निंग करत असता म्हणजे शाळेमध्ये जे शिकत असता ते विसरल्यानंतर जे उरतंय ते म्हणजे शिक्षण असतंय. उदाहरणार्थ आता तुम्हाला 8वीला काय शिकले, 7वीला काय शिकले, 10वीला काय शिकले काहीच आठवत नसेल, तुम्हाला हिस्ट्री आठवत नसेल, जॉग्राफी आठवत असेल तर तुरळक म्हणजे काही काही शिक्षकांचे फेमस डायलॉग असायचे पहा, मला ते आता आठवतात. मग मी सांगतो पण 7वीच्या टीचरचा एक डायलॉग होता. आता एक हे करायचे बा सर असायचे एकदम म्हणायचे 1906चं जे अधिवेशन झालं होतं कलकत्त्यात, त्यात दादाभाई नौरोजींनी संदेश दिला होता, चळवळ करा, चळवळ करा, अखंड चळवळ करा. मग आम्ही मागं म्हणायचो वळवळ करा, वळवळ करा, अखंड वळवळ करा. मग अशा गोष्टी लक्षात राहतात. पण लक्षात घ्या मॅक्झिमम 10वीपर्यंत आपण काय शिकलेलो आहे, 5वीत काय शिकलेलो आहे सगळं विसरून जातो आपण. पण तरी जे उरतंय ना ते शिक्षण असते. मग उरतंय काय सागर सर ह्याच्यामध्ये, तर उरतंय म्हणजे शाळेमध्ये जी आपल्याला मूल्य शिक्षण दिलं जाते, नैतिकता काय आहे, मित्रांचा आदर करणे, बरोबर, ह्या गोष्टी नकळत शाळा आपल्याला देत असते. पीटीचा तास असतो पहा एक, स्पोर्ट्स नेचर, बाबा माझा स्पोर्ट्सकडे कल जास्त आहे हे आपल्याला त्या पीटीच्या तासातूनच कळते. म्हणजे त्याच्यानंतर जे आहे आता तुम्ही पाहिलं असेल अनेकदा तुम्ही मित्राला वाचवलं असेल वेगवेगळ्या, म्हणजे उद्या वह्या कंप्लीट करून नाही आल्या छड्या मारणारे टीचर म्हणून तुम्ही मित्राचं होमवर्क करून दिलेलं आहे, त्यामधून मित्राबद्दल तुमचं कंपॅशनेट नेचर दिसून येते आहे. त्याच्यानंतर प्रामाणिकपणा तुम्हाला शिकवला जातो. शाळेतले शिक्षक खूपच जबरदस्त असतात त्या बाबतीत, तुम्हाला प्रामाणिकपणा शिकवला जातो. त्याच्यानंतर अशा अनेक गोष्टी असतात. तुम्ही पाहिलं असेल वेळेवर जर नाही आलं शाळेमध्ये तर ते तुम्हाला छड्या, आमच्या तिथं तो लय मारायचे, तुडवायचे, म्हणजे जे वेळेवर नाही आले. प्रार्थना सुरू झाली की मागच उभं राहायचं लक्षात. आणि प्रार्थना संपली सगळे पोरं वर्गात लाईननं जायचे, तो डिसिप्लिन बरं का, लाईननं जायचे म्हणजे डिसिप्लिन. आणि जे उशिरा आलेले आहेत त्यांना जे धुवायचे, तुम्ही जर गणवेश नाही घातला शाळेचा तरी धुवायचे. मग याच्यामुळं पंक्च्युअलिटी, त्याच्यानंतर गणवेशात आलं पाहिजे म्हणजे स्टँडर्ड फॉलो करणे, म्हणजे एक स्टँडर्ड कोड ऑफ कंडक्ट असतो शाळेचा तो फॉलो करणे. सो ह्या सगळ्या गोष्टी शिक्षण विसरला म्हणजे काय शिकलो हे विसरल्यानंतर पण या गोष्टी मात्र जीवनभर तुमच्या टिकून यालाच ॲक्च्युली शिक्षण म्हणतात. फॉर्मल एज्युकेशन इज नॉट एज्युकेशन, इनफॉर्मल एज्युकेशन इज एज्युकेशन. जे आपल्याला कुटुंब संस्था आणि शाळेमधली संस्था जी शिकवत असते म्हणजे आपलं एज्युकेशन सिस्टीम जी शाळेमधली आहे, इन्फॉर्मल बरं का, इन्फॉर्मल एज्युकेशन आपण शाळेत पण घेत असतो, फॉर्मल पण घेतो, इन्फॉर्मल पण घेतो, घरी तर पूर्ण इन्फॉर्मल असते. लक्षात घ्या, आई जर बाबा खोटे बोलणारे असेल तर पोट्टही खोटारडं बनते. आई बाबा जर प्रामाणिक असतील, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल तुमच्या आईला एखाद्या गाईला भाकर चारताना तर ती भूतदया ऑटोमॅटिक तुमच्यात येते, ती आणण्याची गरज नाही. काही काहींच्या तर DNA मध्येच असते ते. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल काही काही लेकरं एखादी जर गोष्ट त्यांना दिली ना खायला तर डायरेक्ट तोंडात घालत नाही, ते दुसऱ्याला देतात, म्हणजे त्यातली थोडीशी हे DNA मध्येच येऊन जाते तुमच्या. इट्स अ इन्फॉर्मल एज्युकेशन. आणि लक्षात घ्या UPSCचं म्हणणं आहे, ह्याला ओळखा तुम्ही की एज्युकेशन यालाच म्हणतात, इन्फॉर्मल एज्युकेशन्सलाच लय महत्त्व आहे. ज्या लोकांच्या घरात संस्कार केल्या जातात ते अधिकारी करप्ट बनत नाही, करप्शनचा विचारही करत नाही.
येतं लक्षामध्ये. मग गव्हर्नमेंट आपलं जे UPSC आहे सो ह्याच गोष्टीवरती भर देताना तुम्हाला दिसते आहे की तुम्ही हे ओळखता आलं पाहिजे की यार मला खूप जण म्हणतात ना, मला खोटं बोलावंच वाटत नाही रे, कोणाला दुखावंच मला वाटत नाही, कधी असं कोणाकडून लाच घ्यावं बाबा. माझा एक मित्र आहे माहीत आहे का, मी नाव पण सांगतो, साजन नावाचा माझा मित्र आहे. सो तो फारच ऑनेस्ट पोरगा आहे, म्हणजे त्याच्या घरी भरपूर अडचणी असतात पण तो करप्शन कधीच करत नाही. तो म्हणते यार माझ्याकडून होतच नाही, मी प्रयत्न करतोय म्हटलं तरी माझ्याकडून होणार पण नाही ते. का? कारण त्याला लहानपणापासून इन्फॉर्मल एज्युकेशन, संस्कार म्हणतो आपण त्याला, हे असे दिले गेले. तो म्हणतो यार मला दुखाव पण वाटत नाही कोणाला, असं वाटतं आपण बोललो की त्याचं मन दुखावलं जाईल, मग मला रात्रभर झोपच लागत नाही म्हणतो. अहो हेच इन्फॉर्मल एज्युकेशन आहे आणि हे ओळखणे म्हणजे UPSC आहे. ज्याने हे ओळखलं त्यानं GS4 एसे रायटिंग आताच खिशात घातलंय, लक्षात घ्या. लय काय नाही आहे, स्वतःला ओळखणे, आजूबाजूची परिस्थिती ओळखणे, त्याला धरून भाष्य करणे, सजेशन्स देणे, दिस इज UPSC. म्हणून मला लय कौतुक आहे नवीन पॅटर्नचं. इथिक्स नावाचा विषय MPSCत यायलाच पाहिजे होता, कारण मी एवढे करप्ट ऑफिसर पाहिले MPSCतले, भयानक. UPSCत पण असं नाही आहे. म्हणजे माझा तर एक मित्र IAS सांगतो तुम्हाला, UPSCमध्ये इथिक्समध्ये बूम मार्क होते, त्याला कॉन्ट्रडिक्शन सांगतो मी तुम्हाला, बूम मार्क होते आणि तो करप्ट आहे. म्हणजे आहे तो करप्ट, आलं लक्षामध्ये. म्हणजे असं नाही आहे, पण त्याची संख्या फार कमी आहे. एक करप्ट आहे तर 10 जण भयानकच जबरदस्त आहेत. म्हणजे ते करप्शन म्हणजे दूरपर्यंत त्यांच्या ध्यानी, जसं ते आशिष पाटीलचं नाव घेतलं होतं, ध्यानी मनी पण नसणार. म्हणजे तो पोरगा करप्शन करू शकत नाही, नेवर. मी त्याला 1 महिना जे ऑब्झर्व केलं ना, सो भयानक मूल्य म्हणजे काय असते अहो हे लहानपणापासून मिळते तुम्हाला. पण MPSCमध्ये असं आहे की 1 ऑनेस्ट असतो, 9 करप्ट असतात. म्हणजे हे मी लय जवळून पाहिलेलं आहे. अनेक जण तर पदावरून हुकलेले आहेत, म्हणजे ज्याला तुम्ही रोल मॉडेल मानता MPSCतून झालेले अधिकारी. येतं लक्षात, आले तुफान किती जिद्द ना सोडलीवाले, त्याचे रील येतात. म्हणजे आणि ते मग पाहिलं मी, ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली, रंगे हात सापडला. हा विषय लय गरजेचा आहे माहिती आहे का, इथिक्स नावाचा. त्यात तुम्हाला स्वची जाणीव करून देण्यासाठी या विषयाला एक अनन्यसाधारण महत्त्व असणार आहे. मी म्हणत नाही, बरोबर, काही MPSCतले पोरं त्या ह्याच्यातच विचारतात, ट्रेनिंगमध्ये सांगतो तुम्हाला, ट्रेनिंगमध्येच विचारतात करप्शन कधी करायचं असते. मग पहिल्या दिवशीपासूनच खायला सुरू करू शकतो का, एवढे नालायक लोक असतात. म्हणजे सांगतो तुम्ही, हे सगळं जवळून पाहिलेलं आहे आणि हे आहे बरं का, सगळ्यांना माहिती आहे, बोलत कोणीच नाही त्याच्यावरती. मग हा विषय जो आहे GS4, तुम्हाला किमान करप्शन करताना लाज वाटावी, येतं लक्षामध्ये, ही तरी गोष्ट तुमच्यामध्ये बिंब होते पहा. त्याच्यामुळे हा नवीन सिलेबस, तुम्ही जर त्या ठिकाणी स्वतःला ओळखणारे असाल, आजूबाजूची परिस्थिती, सिलेबसला तुम्ही प्रॅक्टिकली लावणारे असाल, तर तुमच्यासाठी वरदान आहे, वरदान. चला मी म्हणतो UPSCतून IAS IPS काढू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये आरामात. पुढे जाऊया आपण. आता याच्यामध्ये पहा, 4 GSला मी डिकोड करून देतो एकदा, कसं आहे, एकदम सोप्या ह्याच्यामध्ये, खूप खोलात जाणार नाही. थोडंसं इथिक्सवर जास्त बोलू आपण, कारण हा नवीन पेपर असल्यामुळं. लक्षात घ्या, याच्यामध्ये पहा, आणि थोडंसं मी गायडन्स पण करतो, ते तुम्हाला फॉलो करायचं आहे पहा अनुभवावरून. म्हणजे आम्ही ठेच लागून पडलो, मुलाखतीपर्यंत गेलो, तिथून वापस आलो, काही चुका आमच्याकडून झाल्या, आम्हाला गायडन्स करणारे सागर, मी म्हणतो ना, मला माझ्या जीवनात सागर सर मिळाले नाही, हे माझं दुर्दैव आहे. तुम्हाला मिळाले तर मला सागर सरांच्या चुकांमधून तुम्हाला शिकायचं आहे की ही चूक माझी नाही झाली पाहिजे एक्झाममध्ये. सो तुम्हाला मी काय करतो, ही परीक्षेची जी प्रक्रिया आहे ही सोपी कशी करायची याच्यासाठी आपले प्रयत्न आहे, तर तुम्हाला हे फॉलो करायचं आहे थोडंसं. बघा, आता आपल्याला डिकोड करायचं आहे, त्याच्यामध्ये जो पहिला टॉपिक आहे तुमचा भारतीय वारसा आणि संस्कृती, तर लक्षात घ्या, हे जे 2 टॉपिक आलेले आहेत ना, सो सिलेबसची स्ट्रिक्ट राहायचं पहा. हे वाटतात आपल्याला इतिहासाशी संबंधित आहे, पण हा टॉपिकच वेगळा आहे पूर्णपणे. सो भारतीय वारसा आणि संस्कृती, तर हे जे पहिले 2 पॉईंट आहे ते भारतीय वारसा आणि संस्कृतीशी संबंधित आहे. त्याचा तुम्हाला थोडासा वेगळा अभ्यास करावा लागतो जनरल हिस्ट्रीपेक्षा, आणि स्पेसिफिकली करावा लागतो. म्हणजे भारताचा इतिहास पुढे जाताना आपण फक्त राजा राजवाड्यांचा अभ्यासतो इतिहास, त्यांनी कोणकोणत्या लढाया जिंकल्या, कशा स्ट्रॅटेजीज आखल्या, त्यांच्या इकॉनॉमिकल पॉलिसीज काय होत्या, पण त्यांचं आर्ट अँड कल्चर जे आहे, त्यांच्या काळात संगीत कसं काय डेव्हलप झालेलं आहे, त्यांच्या काळात नृत्य कसं काय डेव्हलप झालेलं आहे, वेगवेगळे राग काय असतात, सूर काय असतात, असे वेगवेगळे त्याच्यामध्ये हे असतात, चित्रकला असते पहा, बरोबर. त्याच्यानंतर मुरल्स असतात, म्हणजे वॉल पेंटिंग्स असतात त्याच्यामध्ये, किंवा वॉलवरती ते मुरल्स काढलेले असतात पहा. सो याचा वेगळा अभ्यास करावा लागतो. म्हणून भारतीय संस्कृती आणि वारसा. आता एक याच्यामध्ये मी मान्य करतो, म्हणजे ह्या याच्यामध्ये एक फॅक्टर मी मान्य करतो की आता याचे जे बुक्स आहेत मराठीमधून अभ्यास साहित्य, ते खरंच मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. सो त्याच्यामुळं ते एक म्हटलं ना, जोपर्यंत आता म्हणजे आम्ही तो प्रयत्न केलेला आहे, म्हणजे
तुम्हाला अभ्यास करायला ते उपयोगात यावं म्हणून तुम्हाला ते सांगतोय की अकॅडमीने हे काय केलं, आता कला आणि संस्कृती अकॅडमी 2 वर्ष झाले याच्यावरती काम करत आहे. पण काय झालं, आम्ही ते कोणतेच पुस्तकं प्रिंटिंगला पाठवले नाही कारण त्याची डिमांड नव्हती मार्केटमध्ये. आता भयानक डिमांड वाढलेली आहे. तर हे जे पुस्तक आहे कला आणि संस्कृतीचं हे एकदम कलरफुल बनवलं आणि हे पाहिल्यानंतर एवढं भारी वाटलं की एखादा पोरगा आहे बाबा नवीन सुरू करणारा, त्याला बिलकुल बोर होणार नाही चित्र वगैरे पाहिल्यानंतर. ते चित्रामधले वेगवेगळे जे हावभाव असतात चेहऱ्यावरचे, जसं आता मोहिनी अट्टनम आहे, साऊथ इंडियामधलं जे आहे केरळाचं मोहिनी अट्टनम म्हणतात त्याला, हेमा मालिनी एक्सपर्ट होती पहा त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जुनी एक आणखी हिरोईन होती बा, बरंच काहीतरी तिचं नाव होतं, ती पण एक्सपर्ट होती. म्हणजे असं मोहिनी रूप घेतलं होतं विष्णूने पहा. म्हणजे समुद्र मंथनातून ते हे आल्यानंतर, अमृत आल्यानंतर सो देव पण त्याची डिमांड करायला लागले, दानव पण त्याची डिमांड करायला लागले. सत्ययुगामध्ये समुद्र मंथन झालं होतं पहा, मेरू पर्वताला धरून शेषनागाला बांधलं त्याला आणि ओढून देव दानवांनी 14 रत्न काढले होते त्याच्यातून. त्यातलं अमृत सगळ्यात मोस्ट डिमांडिंग होतं, ते दानवाला पाहिजे होतं, देवाला पण पाहिजे होतं. बाकी रत्नांमध्ये प्रॉब्लेम नव्हता, या रत्नाचा भरपूर प्रॉब्लेम झाला. मग आता देवांना असं वाटलं अमृत जर दानवांनी पिऊन घेतलं तर अमर होतील आणि आपल्या बोकांडी येऊन बसतील. म्हणून मग काय झालं या ठिकाणी, असं म्हणतात की बाबा देवांना ते प्यायचं होतं म्हणून विष्णूंना मदत केली, विष्णूला रिक्वेस्ट केली आणि विष्णूंना मोहिनीचं रूप घेतलं जे खूपच सुंदर होती म्हणजे मोहिनी. आणि ती मग डान्स करायला लागली आणि ते मग सगळे जे दानव आहेत त्यांना माहीतच नव्हतं हे विष्णू आहेत म्हणून, आणि मग ते त्यांच्यावरती ते भाळले. मग तिनं जो डान्स करून दाखवला होता त्याचं नावच पडलं मोहिनी अट्टनम. हा डान्स केरळामध्ये केला जातो पहा. तर मग ते तुम्हाला माहिती पाहिजे, पेपरमध्ये जर मोहिनी अट्टनमवर आलं काही तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तर हे अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहेत, सगळ्या, काही सोडलेलं नाही. तुम्ही जर इंडेक्स पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. आता काय आहे ना, आमचे असे काही कॉन्टॅक्ट नाही आहे पुस्तक विक्रेत्यांशी किंवा आम्ही असं प्रोफेशनली काम करत नाही पुस्तकं विकणं हे ते. आमचा मेन जो टॉपिक आहे तो गायडन्स करणे. आम्ही बनवले नसतं, खरं सांगतो तुम्हाला. मार्केटमध्ये जुन्या सिलेबसनुसार लय जबरदस्त पुस्तक. आम्ही डायरेक्ट त्या लेखकाचं नाव सांगतो की तुम्ही HRHRDसाठी हे वापरायला पाहिजे होतं, इकॉनॉमिक्ससाठी हे. म्हणजे रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकाला तोडच नाही आहे इकॉनॉमिक्ससाठी. आता नवीन पॅटर्ननुसार कामच नाही केलं कोणी. म्हणजे मला माहीत नाही का बरं काम नाही केलं ह्या गोष्टीवरती. काम करायला पाहिजे होतं पण कोणी कामच नाही केलं. म्हणून मग आता अकॅडमी घाई करते आहे. आम्हाला वाटलं 1-2 वर्षात गरज पडणार नाही ह्या गोष्टीची. पण आता जे रंगीबिरंगी पुस्तक बनलेलं आहे तर मी आणखी बाकीची पुस्तकं सांगितले आहे की बाबा जेवढे तुम्हाला पिक्टोग्राफिक जे म्हणतो आपण त्याला पहिलं आकलन झालं पाहिजे तर ते बाकी विषयाचे येऊन जातील. तर तुम्हाला हे जर पाहिजे तर तुम्ही ॲपवरून पण मागवू शकता किंवा मग तुमच्या बुक स्टॉलवाल्याला म्हणा आम्ही पाठवून देतो 50-1 कॉपी तिथून तुम्ही परचेस करू शकता. किंवा तुम्ही ग्रुप करत असाल तिथेही जरी मागवल्या तर तुम्हाला अकॅडमीमधून ह्याच्या 10 कॉपीज 15 कॉपीज डायरेक्ट पाठवून दिल्या जातील आणि तुम्ही मग हे वाचू शकता. जास्त नाही, हे मी सांगतो ना, एक 6-7 दिवस जरी हे पुस्तक तुम्ही रिगरस वाचलं ना 5-6-7 तासाच्या ॲव्हरेजने, म्हणजे हे 2दा तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. एवढं छोट्या ह्याच्यात कन्साइज बुक्स त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. दोन्ही टॉपिक कव्हर केलेले आहे याच्यामध्ये. पुढे जाऊया. आधुनिक भारताचा इतिहास. आता हे जे आहे आधुनिक भारताचा इतिहास, स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्योत्तर एकीकरण, देशाची पुनर्रचना, जगाच्या 18व्या शतकापासून औद्योगिक क्रांती. आता याचं सांगतो मी तुम्हाला अभ्यास कसा करायचा. हा जो एवढा पोर्शन आहे हा इतिहासाशी रिलेटेड आहे, बरोबर. म्हणजे हा जो इतिहास टॉपिक आलेला आहे एवढा पोर्शन इतिहासाशी संबंधित आहे. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो की इतिहास हा एक नॉन प्रॉफिटेबल सब्जेक्ट आहे. नॉन प्रॉफिटेबल म्हणजे त्याचा खूप अभ्यास नाही करायचा, याच्या लक्षामध्ये कामापुरता अभ्यास करायचा. नाही तर इतिहासात जर तुम्ही रमले, बरोबर, माझा हिस्ट्री ऑप्शनल असून मी तुम्हाला हा सल्ला देतोय बरं का, प्रॅक्टिकल सल्ला देतोय. इतिहास, अनेक जण काय म्हणतात, मला ते इकॉनॉमिक्स समजत नाही यार, मी इकॉनॉमिक्सचे क्लास लावतो कारण इकॉनॉमिक्स अवघड आहे. सायन्स टेक समजत नाही यार, मी सायन्स टेकचे क्लास लावतो. ॲक्च्युली तुम्ही इतिहासाचे क्लास लावले पाहिजे. मी तुम्हाला म्हणत नाही माझ्याकडे लावले पाहिजे. का बरं? इतिहासाचा अभ्यासच करू नका. जेवढे गुरुजी शिकवतात तेवढंच करायचं, कारण ह्याचा कॉस्ट बेनिफिट रेशो कमी आहे. आणि स्वतः जर पुस्तकं वाचतो म्हटले तर तुमचे 3-1 महिने इतिहासातच निघून जाईल, परवडत नाही बिलकुल ते. आणि त्यातल्या त्यात हे जे जगाचा इतिहास आहे त्याच्यावर 1 नाही तर 2 क्वेश्चन मोठ्या मुश्किलने येतात, 10 मार्केटचे. मोठ्या मुश्किलने म्हणतोय बरं का मी, 1 नाही तर 2. तर काय करायचं, याचा अभ्यास करत असताना जेवढं तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेलं आहे औद्योगिक क्रांती फक्त तेवढंच वाचायचं. औद्योगिक क्रांती, त्याच्यानंतर जागतिक युद्ध म्हटलेलं आहे तर ते जे स्पेसिफिक महत्त्वाचे 1-2 महायुद्ध आहे तेवढंच करायचं. त्याच्यानंतर देशांच्या भूसीमांची पुनर्रचना, वसाहतवाद, निर्वसाहतवाद, बस तेवढ्याच संकल्पना वाचायच्या. वसाहत म्हणजे काय, निर्वसाहतवाद म्हणजे काय, राजकीय तत्वज्ञान जसे की साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद, 3च राजकीय तत्वज्ञान करायचे, 4थं करायचंच नाही प्रिपेअर. आणि त्याची रूपे व समाजावरील त्यांचा प्रभाव, म्हणजे हे एका लेक्चरमध्ये होऊन जाते. समाजवाद, भांडवलशाही, आणि हे आता त्या दिवशी शिकवलं मी इकॉनॉमिक्सच्या बॅचमध्ये शिकवलं हे, कारण तिथं लागतंय. सो हे एका लेक्चर मी सांगतो तुम्हाला की तुम्ही हे 2 ते 3 तासाचा टॉपिक हा चांगला प्रिपेअर करू शकता. साम्यवाद, भांडवलशाही आणि समाजवाद.
कार्ल मार्क्सचं काय म्हणणं होतं, ॲडम स्मिथचं काय म्हणणं होतं आणि भारतामध्ये कशा पद्धतीने आपण समाजवाद स्वीकारलेला आहे. आणि औद्योगिक क्रांती 1 दिवसाचं आहे, हे 2-3 दिवसात प्रिपेअर होतं आहे, लय अभ्यास नाही करायचा. आणि जो आता पण हे जे आहे भारताचा प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक हा प्रिलिम्समध्ये पण आहे, तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा, पण याच्यावर स्वतः वेळ खूप नाही घालवायचा. एखादा गायडन्स करणारा पाहायचा, तो जेवढं शिकवतो तेवढंच प्रिपेअर करायचं. याच्या बाबतीत स्पेसिफिक राहा, हा तुम्हाला सल्ला आहे. आणि जो तुमचा वेळ वाचतो ना, तो तुम्ही दुसऱ्या विषयांना द्या. आल्या लक्षामध्ये? पुढचा जे आहे हा इंडियन सोसायटी, याला वेळ द्या तुम्ही. इंडियन सोसायटी तुम्हाला जर हे करतो म्हटलं, बघून घ्या आता हा जो मुद्दा आहे, भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये, महिला आणि महिलांच्या संघटना, त्यांची भूमिका, जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम. दरवर्षी या टॉपिकवर एक प्रश्न असतो पहा, जागतिकीकरणाचे भारतीय समाजावर कसे कसे परिणाम झाले. सो जागतिकीकरणामुळे स्त्रियांचं कमोडिटायझेशन जे म्हणतो आपण त्याला, सो स्त्रियांकडे सुखवस्तू म्हणून पाहण्याचं, तर मग ते लिहा. स्त्रियांवर काय प्रभाव झालेला आहे, च्युविनिझम कशा पद्धतीने वाढलेला आहे जागतिकीकरणामुळे, सो ते याच्यात विचारतात तुम्हाला. सामाजिक सबलीकरण, जातीवाद, प्रांतवाद, धर्मनिरपेक्षता, सो एवढे मुद्दे आहे. लक्षात घ्या, आता ट्रेंड असा चालू आहे UPSC मध्ये, 4च मुद्दे आहे याच्यामध्ये, सर्वात जास्त प्रश्न ह्याच्यावरच विचारले जातात. आणि खालचा आहे जगाचा प्राकृतिक भूगोल, त्याची ठळक वैशिष्ट्ये आणि भूगोलाशी संबंधित आहे. यातला दुसरा टॉपिक चांगला करायचा, कारण हा प्रिलिम्समध्ये आणि जुन्या ह्याच्यामध्ये सिलेबसमध्ये हा नव्हता. म्हणजे तो म्हणजे काय की इंडस्ट्रियल लोकेशन 12वीच्या NCERTत आलेला आहे. आता तुम्हाला याच्या नोट्स यायला सुरुवात होईल. आपल्या विदर्भ आयएस अकॅडमीच्या पण नोट्स मिळून जातील तुम्हाला. मी टेलिग्रामवर पॉसिबली टाकल्या सगळ्या नोट्स. त्याचा जरा चांगला अभ्यास करायचा, कारण कन्फर्म क्वेश्चन असतो. एकदा आपण बघून घेऊया याच्यामध्ये की कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहे. बघा आता याच्यामध्ये इतिहासावरती लक्षात घ्या, मागच्या वर्षी तर फार कमी विचारले होते. 2023 मध्ये मी 2024चं विश्लेषण घेऊन आलेलो आहे. आर्ट अँड कल्चर मी इतिहासातच ॲड केलेलं आहे. आर्ट अँड कल्चर मिळून इतिहासाचे फक्त 75 मार्काला विचारलं गेलं. ॲक्च्युली मला असं वाटलं होतं, म्हणजे एकदम सुरुवातीला जेव्हा प्रिपेअर करतो तेव्हा हिस्ट्रीला वेटेज राहील 100चं, जॉग्राफीला वेटेज राहील 100चं, आणि इंडियन सोसायटी जे आहे एवढूसा टॉपिक आहे फिद्दूसा, तर 50चं वेटेज राहील. पण UPSCनं ते सतत नाकारलेलं आहे मागच्या 4-5 वर्षामध्ये. आणि बघा, इतिहासाला 75, भूगोलाला 85, भारतीय समाजाला 90चं वेटेज दिलेलं आहे. म्हणजे 250चा तुमचा पेपर आहे ना, 250चा तुमचा पेपर आहे. सो त्यापैकी असं डिस्ट्रीब्युशन करून दिलं. नाही तर ॲटलिस्ट काय आहे, 80-80चं तरी पाहिजे होतं. 80-85-85 म्हणता येईल आपल्याला. म्हणजे 80-85-85 तरी पाहिजे होतं. 285चे, हे 285चे, हे 80चा. पण तसं नाही आहे. भारतीय समाजावरती त्यांचा बराच भर आहे. म्हणजे तुमचा भारतीय समाजाचा म्हणजे प्रत्येकच गोष्ट. आता जागतिकीकरण म्हटलं तर कास्टिझमवर काय परिणाम झालेला आहे, भारतातला जातीवाद. मागच्या वर्षी लय जबरदस्त क्वेश्चन विचारला त्यांनी की समाजामध्ये काय होत चाललेले आहे की जे इक्वल लेवलला आहे, वेगवेगळ्या जातीतले, म्हणजे इंटरकास्ट मॅरेजेस वाढले. सोप्या शब्दात सांगतो मी तुम्हाला, इंटरकास्ट मॅरेजेस वाढले, पण इंटर रिलिजियस मॅरेज वाढत नाही आहे. लिहायचं होतं तुम्हाला. 15 मार्काला क्वेश्चन विचारला आयोगाने, म्हणजे जवळपास. सो त्याच्यामुळे तुम्हाला लिहायचं होतं की बाबा आंतरजातीय विवाह वाढत आहेत, पण आंतरधर्मीय विवाह जे असतात, म्हणजे हिंदूंनी मुस्लिमांशी करणे, हिंदूंनी बौद्धाशी करणे, हा प्रकार तुम्हाला पाहायला भेटत नाही. तर तुम्हाला त्याचं ॲन्सर लिहायचं होतं. बरोबर. जे ॲनालिसिस चांगलं करतात समाजाचं, त्याला इझिली जमून जाते. नसर जरी करत, हे सिलेबसमध्ये सगळं शिकवलं जाते तुम्हाला. पण चला, UPSC प्रॅक्टिकल प्रश्न विचारते पण तुम्हाला, म्हणजे त्यांना तोडच नाही आहे या गोष्टीला. म्हणजे खरंच माणसाला विचार करायला भाग पाडणारे प्रश्न असतात त्यांचे. तर भारतीय समाजावरती आयोगाचा प्रचंड भर आहे, आपल्याला असं दिसून येते. म्हणून ह्या विषयाचा अभ्यास. आता तुम्ही म्हणाल सर आमच्याकडे इतिहासाचे पुस्तक आहे, भूगोलाचे पुस्तक आहे. जुने पुस्तकं जरी कंटिन्यू केले तुम्ही इतिहास भूगोलाचे तरी चालून जाते. फक्त इंडस्ट्रियल लोकेशन भूगोलमध्ये जरा वेगळा करावा लागतो. बाकी सुनामी, भूकंप आहेच आहे, म्हणजे ते डिझास्टर वगैरे वगैरे त्याच्यामधले वेगवेगळे. ह्याचं पुस्तक नाही आहे भारतीय समाजाचं. तर हे पुस्तक पण आता मी विचारलं त्यांना, तर या वीकमध्येच येऊन जाईल. म्हणजे असं समजून चला, 31 मार्चपर्यंत जेवढे ऑड सब्जेक्ट आहे त्यातल्या जवळपास 80% सब्जेक्टचे, ऑड सब्जेक्ट बरं का, त्याचे पुस्तकं येऊन जातील अकॅडमीचे. ॲक्च्युली ते तयार झालेले आहे, माझ्यामुळे डिले झाले, कारण मी त्यांना ते थोडेसे कलरफुल बनवायला लावले. म्हणजे जे मुलं क्लास अफोर्ड करू शकत नाही, कुठल्याच पुण्यातले महागडे क्लासेस अफोर्ड करू शकत नाही, सेल्फ स्टडी करू शकतात ते, त्यांच्याकडे वेळ पण आहे, कॉलेज गोईंग, क्लास करू शकत अफोर्ड, तो एक वेगळा प्रकार आहे. मी तर म्हणतो की म्हणजे याचा ड्रॉबॅक एकच आहे नवीन सिलेबसचा. मी कितीही कौतुक केलं तरी कुठं ना कुठं आन्सर चेकिंगसाठी म्हणा, किंवा हे मेन्सचा एवढा व्हास्ट सिलेबस म्हणा, ह्या सगळ्या गोष्टीसाठी कुठं ना कुठं मार्गदर्शकावर डिपेंडंट बनवलेलं आयोगाने विद्यार्थ्यांना. हे मान्य करावं लागेल आपल्याला. बरोबर. पण असं नाही आहे की क्लास लावलाच पाहिजे बाबा, ते क्लास लावला म्हणजेच अधिकारी होतो, असं नाही आहे. फक्त तुम्हाला एक प्रॉपर मार्गदर्शन जर राहिलं,
पुस्तकाच्या माध्यमातून म्हणा, टीचर लोकांच्या माध्यमातून म्हणा, ॲन्सर आपण जे लिहितोय ते त्या दर्जाचे आहे का हे जर तुम्हाला कोणी चेक करून देणारं मिळालं तर झालं, म्हणजे तुमचं कामच झालं. तुम्ही आरामात पोस्ट काढू शकता. बाकी अभ्यास तर सगळ्यांना करायचाच आहे आपला आपला. कळालं तुम्हाला हे? हा तुमचा GS1 आहे. परत एकदा सांगतो, आर्ट अँड कल्चरचा चांगला अभ्यास करा. 75 पैकी जास्त मार्क आहे आर्ट अँड कल्चरला आहे, कारण ते प्रिलिम्समध्ये नाही आहे. इतिहासाचं नॉलेज प्रिलिम्समध्येच चेक होते म्हणून त्यांनी मेन्समध्ये वेटेज दिलं नाही. भूगोलाचंही तसंच आहे. पण इंडियन सोसायटी नवीन आहे पूर्णपणे, सो त्याच्यामुळे मेन्समध्ये भयानक वेटेज दिलं आणि तुम्हाला बोर तर बिलकुलच होणार नाही अभ्यास. जर टीचर असे एकदम खुंकार भेटले तुम्हाला शिकवणारे, याच्या लक्षामध्ये चांगले फेमिनिस्ट, एम्पॅथी टुवर्ड्स SC ST, म्हणजे मी म्हणतो ना नेहमी की तुमच्याकडे ह्या 3 क्वालिटीज असायला पाहिजे UPSC प्रिपेअर करत असताना. म्हणजे मी नेहमी सांगतो की तुमच्याकडे ह्या 3 क्वालिटी असायलाच पाहिजे. मी एक त्याचा रील पण टाकला होता, पहा. मी तुम्हाला सांगतो, पहा, याच्यामध्ये 3 क्वालिटीज ह्या तुमच्याकडे असल्याच पाहिजे प्रिपरेशन करताना. ॲटोमॅटिक तुम्हाला याचा बेनिफिट मिळतो. एक म्हणजे तुमच्याकडे स्त्रीवाद असला पाहिजे. त्याच्यानंतर SC ST जे असतात, सो त्यांच्याबद्दल एम्पॅथी असली पाहिजे मनामध्ये तुमच्या. आणि तुम्ही सेक्युलर असले पाहिजे, म्हणजे धर्मनिरपेक्ष असले पाहिजे. बरोबर? सो ह्या 3 गुणधर्म तुमच्यामध्ये असले पाहिजे. तुम्हाला खूप बेनिफिट होतं. म्हणजे समजा तुम्ही आता इतिहासाचा अभ्यास करताय आणि अभ्यास करता करता तुम्हाला इतिहासामध्ये जे शासक आहेत त्याच्यामध्ये सातवाहन आले आणि सातवाहनांची नावं तुम्हाला दिसतात. गौतमीपूर्ण सातकर्णी, बरोबर. त्याच्यानंतर वशिष्ठपुत्र पुलमी त्यांचं नाव होतं, म्हणजे तर त्याच्या स्त्रियांची नावं दिसतात. म्हणजे ही हा समाज जरा मॅट्रिलिनियल होता. मॅट्रिलियन म्हणजे स्त्रियांकडे झुकणारा. तुमचे कानं लगेच टवकारले पाहिजे. तुम्ही मिडावल इंडियाचा अभ्यास करताय आणि त्यात तुम्हाला अचानक दिसून येते की हा रजिया सुलतान नावाची कोणीतरी होती, किंवा आधुनिक भारतामध्ये महाराणी ताराबाई सारखी कोणीतरी होती. महिला समाज सुधारक म्हटलं, हे दिसलं, महिला स्वातंत्र्य लढा सहभाग दिसला की तुमचे कान लगेच टवकारले पाहिजे. आणि तुम्हाला याच्याशीच रिलेटेड प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात. टेक माय वर्ड्स, म्हणजे माझे शब्द नोंद करून ठेवा. तुम्हाला पेपरमध्ये यांच्याशीच रिलेटेड प्रश्न दिसतील. इतिहासामध्ये पण तुम्ही मागचा पेपर पहा पॉलिटीचा, काय विचारले त्यांनी. स्त्रियांसाठी कोणकोणते आर्टिकल आलेले आहे आणि कोणकोणत्या स्कीम आहे गव्हर्नमेंटच्या, कोणकोणते कायदे आहेत स्त्रियांसाठी. आताच नारी शक्ती कायदा आलेला आहे आरक्षणासाठी लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये. बस, अरे काहीच अवघड नाही आहे. ॲटिट्यूड तुमच्या ह्याच्यात. नाही तर काय असते माहिती आहे का, मुलांचा ड्रॉबॅक काय असते की अनेकांच्या घरात असं वातावरण असते की स्त्रिया म्हटलं की दुर्लक्ष. म्हणजे आईनं चहापत्ती आणायला सांगितली, जागा आहे, मी चाललो खेळायला, आणि बाबा म्हणते बिड्या घेऊन येतं, कार्यकर्ता लगेच जातो बिड्या आणायला. आणि बाबा तुम्हाला 50 पैसे पण देतात, म्हणजे 5 रुपयाच्या बिड्या आणल्यावर 50 पैसे उरले की, आता 50 पैसे चालत नाही, मी माझं लहानपण सांगतोय तुम्हाला. सो मग 50 पैसे लगेच देणार आजोबा आपल्याला. आणि आजीनं म्हटलं, आईनं म्हटलं तर आपण बिलकुल नाकारणार. म्हणजे हे मी जवळून पाहिलेलं आहे. तर त्यामुळे काय होते, स्त्रियांकडे दुर्लक्ष करणे हा माणसाच्या स्वभावाचा भाग बनून जातो. रजिया बाई होती रे ती, जाऊ दे पुढे जाऊ, गणला तुझा प्रोग्राम भाऊ. ती बाई होती म्हणूनच त्याचा अभ्यास करायला पाहिजे होता. म्हणून माझं काय म्हणणं आहे, तुमच्या स्वभावातच स्त्रीवाद पाहिजे. मग तुम्ही कोणत्याही विषयाचा, इकॉनॉमीचा अभ्यास करताय, जेंडर बजेट आलं लगेच कानं टवकारणार, भाई परीक्षेत तेच येणार, जेंडर बजेटशी रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला. त्याच्यानंतर पॉलिटीमध्ये स्त्रिया आल्या, स्त्रियांना आरक्षण 15 आर्टिकल 16 आर्टिकल, कानं तुमचे लगेच टवकारणार. फंडामेंटल ड्युटीजमध्ये कोणती ड्युटीज आहे ती स्त्रियांना प्रोटेक्ट करायची, डिग्निटी ऑफ वुमेन बद्दल बोलण्यात आलेली आहे, लगेच कानं टवकारणार. DPSP मध्ये मॅटर्निटी लिव्ह कोणत्या आर्टिकलमध्ये दिली आहे, लगेच कानं टवकारणार. बाई इथंच पास झाले ना तुम्ही. लक्षामध्ये स्त्रीवाद. दुसरा आहे SC ST बद्दल एम्पॅथी. याचं लक्षात, हा वर्ग ज्या वर्गाने काय केलेला आहे, किंवा आपण याच्यामध्ये OBC पण म्हणू शकतो, हा जो वर्ग आहे हा मागास वर्ग आहे. म्हणजे समाजातल्या सर्व जे पीडा आहे या वर्गाने सहन केलेल्या आहे. आणि त्यांनी जे सहन केलेलं आहे, बरोबर, आता ते खूप म्हणणं सोपं आहे. हो, कशाला आरक्षणाची गरज आहे, आरक्षण काढून टाकायला पाहिजे, यांना काय गरज आहे, अॅट्रॉसिटीची काढून टाकायला पाहिजे. मान्य आहे, काही लोक गैरवापर करतात आरक्षणाचा. ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला त्याचेच लेकरं, कलेक्टरचेच लेकरं, हे सगळं मान्य आहे. पण जेव्हा तुम्ही ह्यांचा इतिहास अभ्यासून पाहता तेव्हा तुमच्या लक्षात येते की यार खऱ्या अर्थाने हे जे आपण कलेक्टर बनतोय ह्याच लोकांसाठी बनतोय. लक्षात, त्या समाजातले काहीच लोक पुढारले आहे. हो, बाकीच्या लोकांची कंडिशन लय खराब आहे सांगतोय तुम्हाला, बरोबर. आणि ते विशिष्ट समाजात जन्माला आले म्हणून त्यांच्यावरती बंधनं लादल्या जातात. नोकरीला गेलं ना प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये, आता जागतिकीकरणातून भारतात आलेल्या कंपन्या असं करत नाही, पण इथले जे आहेत येतं लक्षामध्ये, जर समजा त्याची एखादी शैक्षणिक संस्था आहे आणि त्याच्याकडे काही जागा रिकामी आहे, बरोबर, ते आरक्षित नाही आहे समजा जागा, ओपन कॅटेगरी किंवा ओपन टू ऑल आहे, तर आणि एखादा जर सुटेबल त्याला कळते आपल्याला मेरिटोरियस पोरगा आहे, तरी त्याला घेतला जात नाही त्या खाजगी संस्थेमध्ये. का तर तो दलित कम्युनिटीशी बिलॉंग्स करतो, म्हणजे तिथं आपल्याच जातीतला माणूस भरला जातो. मग ह्या समाजाचं जर दुःख तुम्ही समजून घेत नसाल, त्यांच्याबद्दल सिंपथी हा शब्द वापरलेला नाही आहे मी, सिंपथी फुकट दिला जातं. एम्पथी म्हणजे त्यांचं दुःख माझं दुःख आहे, येतं लक्षात. मी जर त्याच्या ठिकाणी असलो असतो तर मला कसं वाटलं असतं. लोक आरक्षण खूप इझिली मागतात, आरक्षण पाहिजे, पण ह्यांच्यासारखं जीवन जगून दाखवा म्हटलं ना, शक्य नाही आहे ते.
आरक्षण मागणं लय सोपं आहे, यांच्यासारखं जगणं लय अवघड आहे. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसारखं इम्पॉसिबल. जंगलात जगणं येतं लक्षामध्ये, प्रिमिटिव्ह आयुष्य येतं लक्षात. शेड्यूल कास्ट लोकांसारखं गावाच्या बाहेर राहायचं, तर तेही सांगितलेलं आहे तुम्हाला. भीषणता काय आहे, घरं गावाच्या बाहेर नाही आहे. दलित लोकांचे घरं फक्त गावाच्या बाहेर नाही आहे, ते हागंदरीत आहेत. म्हणजे त्यांना घाणीचा वास आला पाहिजे आयुष्यभर, एवढा आपला समाज खराब होता पहा यांच्या बाबतीमध्ये. सो उपकार नाही केले आपण त्यांना आरक्षण देऊन, लक्षात घ्या. तो त्यांचा हक्क आहे असं म्हणावं लागेल. आणि त्यातल्या त्यात फंडामेंटल राईटमध्ये आहे तो. का बरं टाकण्यात आलेला आता तुम्हाला लक्षात येत असेल. म्हणजे सो जोपर्यंत आपल्याला या समाजाबद्दल एम्पथी निर्माण होणार नाही, ते एक एक घर आपण गावात आणणार नाही त्यांचं. आलं लक्षामध्ये. त्याच्यासाठीच आपण कलेक्टर बनणार आहोत, त्याच्यासाठीच डेप्युटी कलेक्टर बनणार आहोत, त्याच्यासाठीच तहसीलदार बनणार आहोत आपण. सो जे धनदांडगे आहेत, अपर कास्ट आहेत, येतं लक्षामध्ये. सो ज्यांच्यावर कधीच अन्याय होत नाही, तेच उलट अन्याय करणारे लोक होते. यांना आरक्षण का बरं दिलेलं आहे, एका विशिष्ट वर्गापासून ह्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून आरक्षण दिलेलं आहे. आणि तुम्ही अधिकारी कोणासाठी बनताय, यांच्यासाठीच बनताय. ह्या स्त्रियांसाठीच बनतायत तुम्ही, शेतकऱ्यांसाठी बनताय, जे गरीब आहेत, मार्जिनल आहेत, मजूर आहेत, दिव्यांग आहेत त्याच्यामध्ये. येतं लक्षात. याच्यात फक्त SC पकडू नका तुम्ही. एम्पथी टुवर्ड्स फार्मर्स जे आहे, शेतकरी. शेतकरी पण म्हटल्यापेक्षा जे स्पेशली कुळं आहेत, कुळं शेतात काम करणारे शेतमजूर, त्यांना कुळं म्हणतात. म्हणजे त्यानंतर मजूर वर्ग आहे पहा, त्यानंतर दिव्यांग वर्ग आहे आपल्या समाजामध्ये. येतं लक्षामध्ये. विधवा स्त्रिया आहेत, आपण विधवा स्त्रिया, अनेक परितक्त्या असतात, नवरा जिवंत असतो पण तिला टाकून दिलेलं असते. सो ह्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये जोपर्यंत एम्पथी निर्माण होणार नाही, अभ्यासात फिलच येत नाही माणसाच्या. धर्मनिरपेक्षता, अनेक लोक असतात पहा, नेत्यांचे भाषण ऐकून बिघडलेले, ते टीव्हीवर तेच चालू असते न्यूजमध्ये रात्रंदिवस. आणि ते डिबेट पण अशा रंगवल्या जातात, टाइमपास भयानक म्हणजे. आणि ते पाहूनच तो पोरगा बनत असतो. आलं लक्षामध्ये. आणि त्याला ते त्याच अँगलने पाहत, म्हणजे त्याला एखादा जर टोपीवाला आणि दाढीवाला माणूस दिसला की त्याला अफजल खानच आठवतो. म्हणजे त्याला असं वाटतं की बा सगळेजण असे दाढीवाले आणि ते हे आपल्यावरतीच. ते इंटर रिलिजियस मॅरेजेस का बरं होत नाही, ते ह्याच कारणामुळे होत नाही आहे. येतं लक्षामध्ये. आंतरधर्मीय विवाह का बरं होत नाही आहे. सो जे लहानपणापासून बिंबवल्या जाते तुमच्या मनावरती, मूवीजमध्ये विलन कोण दाखवल्या जातात तुम्हाला. येतं लक्षामध्ये. कनाडा का नया डॉन, ते आहे ना एक डॉन नंबर 1 मूवी, त्याच्यात व्हिलन कोण असतो. येतं लक्षात. एका विशिष्ट धर्मामधला असतो. लक्षामध्ये. तर ते हे जे आहे की ऑब्जेक्टिफाय करायचं एखाद्या कम्युनिटीला, म्हणजे ती कम्युनिटी, म्हणजे कोणताच धर्म दहशतवाद शिकवत नाही, कोणताच धर्म गुन्हेगारी शिकवत नाही. मग काही काही धर्मातले लोक तुम्हाला गुन्हेगार जास्त दिसतील, हे मी मान्य करतो, पण ते का, त्यांच्या परिस्थितीमुळं. बरोबर. ज्यांच्या परिस्थिती सुधारलेल्या आहे त्या कम्युनिटी क्राईममध्ये कुठेच दिसत नाही तुम्हाला. पारशी समुदाय क्राईममध्ये दिसणार नाही, जैन समुदाय कारण त्यांचे जे बेसिक मिनिमम नीड आहे त्या भागलेल्या आहेत. येतं लक्षामध्ये. ते रिलिजियस व्हॅल्यूज जपू शकतात ते, कारण त्यांचं मिनिमम इकॉनॉमिकल एम्पॉवरमेंट झालेलं आहे, ह्या वर्गाचं झालेलंच नाही आहे. लक्षामध्ये. सो त्याच्यामुळं धर्मनिरपेक्षता तुमच्या रक्तात असली पाहिजे. भाई कोणत्याही धर्माचा, शीख धर्माचा असू द्या, जैन धर्माचा असू द्या, मुस्लिम धर्माचा असू द्या, हिंदू धर्माचा असू द्या, काही एक घेणं देणं नाही. तो माझ्यासाठी माणूस आहे. धर्म बाहेर, त्या चपला तुम्ही दाराच्या बाहेरच काढायच्या धर्माच्या. इथं आले, माझ्यासाठी माणूस आहे. सो ह्या 3 गोष्टी तुम्हाला रक्तात टाकाव्या लागतील. अभ्यासाचा एक वेगळा अनुभव तुम्हाला मिळेल. अभ्यास तर करायचाच आहे आपल्याला. पुढे जाऊया आपण. आता जो दुसरा पेपर आहे तुमचा, हा पॉलिटी गव्हर्नन्स, IR आणि सोशल जस्टिसचा आहे. हे जे पॉईंट्स मी फळ्यावरती दाखवतो, भारतीय संविधान, संघ व त्याची राज्य, विविध अधिकारांची विभागणी, वाद निवारण यंत्रणा, भारतीय संविधान, दुसऱ्या देशांशी तुलना, म्हणजे एक क्वेश्चन दुसऱ्या देशांच्या तुलनेवर येणारच आहे तुम्हाला 100%. सिलेबसला धरून एकही प्रश्न विचारला जात नाही. व्यवस्थित जर प्रिपेअर करून नोट्स बनवल्या नाही, याच्या अभेद्य आहात तुम्ही. संसद आणि राज्य विधिमंडळ, मी याच्याबद्दल एक थोडंसं गायडन्स करतो तुम्हाला. हे सिलेबस तुम्ही बघून घ्या. बघा, आपलं जे लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे, आता तुम्हाला दुसरे पुस्तकं नाही रेफर करता येणार, लक्ष्मीकांत सरांचंच पुस्तक वाचावं लागणार तुम्हाला आता. आणि ह्या लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये प्रत्येक टॉपिकच्या शेवटी थोडीशी एक्स्ट्रा माहिती असते. फंडामेंटल राईटच्या शेवटी एक्स्ट्रा माहिती आहे, म्हणजे मूलभूत अधिकारांच्या शेवटी एक एक्स्ट्रा माहिती आहे. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाच्या शेवटी जराशी एक्स्ट्रा माहिती आहे. फंडामेंटल ड्युटीजच्या शेवटी एक्स्ट्रा माहिती आहे. इवन जे आपलं संसद आहे टॉपिक, त्याच्या मागं वेगळी माहिती दिलेली आहे, थोडीशी एक्स्ट्राची माहिती, की आजपर्यंत संसद यशस्वी ठरली की अपयशी ठरली. संसदेमधले जे वेगवेगळे इकॉनॉमिक कमिटी आहे त्या यशस्वी ठरल्या की अयशस्वी, याच डेटावरती परीक्षेत प्रश्न येतात. आणि जे निग्लेक्टेड आहे, समजा फॉर एक्झाम्पल ज्युडिशियल ओव्हर रिचमेंट, की बाबा कधी कधी न्यायालयाचं काम आहे न्यायदान करणे,
आणि एखादा कायदा बरोबर आहे की चुकीचा आहे ते चेक करणे. पण कधी कधी याचं लक्षात म्हणजे जेव्हा संसदेकडून लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाही, सरकारकडून लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाही आणि ते न्यायालयाकडे जातात, तेव्हा सरकारची कामं आणि कायदेमंडळाची कामं न्यायालय करायला लागते. सो याला ज्युडिशियल ओव्हररिचमेंट म्हणतात किंवा ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम म्हणतात. पहिला प्रकार आहे ज्युडिशियल रिव्ह्यू, कायद्याच्या चौकटीत राहून आपलं काम करणे. त्याच्यानंतर ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम आणि त्याच्यानंतर ज्युडिशियल ओव्हररिचमेंट, ज्याच्यात कायदा पण आता हस्तक्षेप करायला लागलेली आहे, सरकारच्या योजनांमध्ये हस्तक्षेप करायला लागलेली आहे. तर ह्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारतात. म्हणजे काय आहे ना, पुस्तकाच्या बाहेर जायची गरज नाही आहे, फक्त पुस्तक नीट वाचावं लागणार, ॲटिट्यूड चेंज करावं लागणार. निवडणुका आतापर्यंत निवडणूक आयोग त्याचे अध्यक्ष कसे बरखास्त होतात कसे आता नाही. निवडणूक आयोगाचं यश अपयश येतं लक्षात. निवडणूक आयोगामध्ये जो एक हे होता निवडणूक आयुक्त, आता मला ते पटकन त्याचं नाव आठवत नाही बोलत असताना, TN शेषन नाव होतं पाहतो. 91 ते 96 या कालखंडामध्ये हे त्यांनी भरपूर रिफॉर्म्स केल्या ज्या आजही लागू आहेत. म्हणजे त्याच्यानंतर आता सध्या चर्चेमध्ये इलेक्शन कमिशन, की तो इम्पार्शियली काम करतो म्हणून विरोधकांकडून टीका केल्या जाते. त्याला धरून प्रश्न विचारला जाणार, ते बडतर्फी कशी होते, नेमणूक कशी होते, हे प्रश्न मेन्समध्ये येत नाहीत. सो त्याचं काम काय आहे आणि तो काम करतोय का, कुठं कमी पडतोय आणि कुठं परफेक्ट आहे, संतुलित उत्तर तुम्हाला लिहायचं. सो अशा पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करावा लागणार आता ह्याचा. पुढे जाऊया. याच्यातला जो हा टॉपिक आहे, विविध क्षेत्रामधील विकासासाठी सरकारी धोरणे, विकास प्रक्रिया, विकास उद्योग, हे जे दोन टॉपिक आहे, इट इज रिलेटेड टू गव्हर्नन्स. म्हणजे सरकारी धोरणे आणि योजना म्हणजेच गव्हर्नन्स, हे दोन टॉपिक. आणि खाली परत शासन, पारदर्शकता, उत्तरदायित्व, त्याच्यानंतर नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका, हे जे दोन टॉपिक आहे, हे दोन टॉपिक आणि हे दोन टॉपिक हे गव्हर्नन्सशी रिलेटेड आहे. बरोबर, शासन म्हणू शकतो आपण त्याला, गव्हर्नन्सशी रिलेटेड हे दोन टॉपिक आहेत तुमचे. आणि हे जे मधले तीन टॉपिक आहे, थोडंसं उलटं पुलटं आहे हे मधातले जे तीन टॉपिक आहे, म्हणजे समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्राच्या व राज्याच्या कल्याणकारी योजना, आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन यांसारखे सामाजिक क्षेत्र, दारिद्र्य, उपासमार यांच्याशी संबंधित प्रश्न. तर हे सोशल जस्टिस, सामाजिक न्याय ज्याला म्हणतो, त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि भारत आणि शेजारील राष्ट्र याच्या खालचं जेवढं काही आहे 4-5 मुद्दे, हे इंटरनॅशनल रिलेशनशी आहे. सो GS2 मध्ये 4 विषय तुम्हाला आहे, ज्यातला एक विषय तुमचा, जर तुम्ही जुने अभ्यास करणारे असाल, कंबाईनची तयारी करणारे असाल, एक विषय तुमचा ऑलरेडी तयार झालेला आहे, तो पॉलिटी. आणि तुमच्या माहितीच तो या विषयाला सर्वात जास्त महत्त्व आहे पॉलिटीला, लक्षात घ्या. इथं तुम्ही हे पाहू शकता, म्हणजे डिवायडेशन ऑफ मार्क्स पाहू शकता, की ज्याच्यामध्ये हा जो आहे, मी एकाच याच्यात घेतला, याला वेगळं केलं नाही. संविधान, राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी, संविधानात ज्या प्रोव्हिजन केलेलं आहे त्याच्या मागची फिलॉसॉफी काय, पॉलिटिकल फिलॉसॉफी म्हणजे राज्यशास्त्र. बरोबर, लोकशाही आहे, त्याच्या मागं काय फिलॉसॉफी आहे, का बरं लोकशाही, हुकुमशाही का बरं नाही आहे, ह्याला राज्यशास्त्र म्हणतात. लक्षात, प्रिॲम्बलमध्ये लोकशाही दिलेली आहे, समाजवाद दिला, त्याचं शास्त्र राज्यशास्त्रात आहे. सो संविधान, राज्यशास्त्र आणि प्रशासन, सो हे आपण ऑलरेडी पॉलिटीच्या पुस्तकात अभ्यासलेलं आहे. त्याला 115 गुण आहे, लक्षात घ्या. म्हणजे अर्धा पेपर जवळपास आजच तुमच्या खिशात आहे. 3च तुम्हाला नवीन तयार करायचे आहे. गव्हर्नन्स 60 मार्क आहेत त्याला, सामान्य न्यायाला 25, सामाजिक न्यायाला जास्त मार्क नाही, 25च मार्क, म्हणजे एक 10चा आणि एक 15चा विचारला आहे त्यांनी. आणि परराष्ट्र संबंधाला 50चं वेटेज आहे. आणि या विषयांना जास्त वेळ लागत नाही, इझिली होऊन जातात. हे पुढच्या 3 महिन्यात हे निपटलेच पाहिजे छोटे छोटे विषय तुमचे. ह्याच पद्धतीनं तयारी करा. बरोबर, आता काय याच्यासाठी एफर्ट्स लागतात, काय लागतात, तर आम्ही ते प्रयत्न करतोय, म्हणजे की काही करता येईल का याच्यासाठी आपल्याला वगैरे वगैरे बघू याच्यामध्ये. पण हा विषय तुमच्या खिशात आहे आजच्या घडीला. त्याच्यानंतर पहिल्या पेपरमध्ये हे 2 विषय तुमच्या खिशात आहे, म्हणजे इतिहास आणि भूगोल. फक्त हाच एक 90 क्वेश्चनवाला जरा ऑडमध्ये जातोय. तसं इथं हे वापस येऊया आपण. आता तिसरा GS मध्ये पण असंच आहे. GS3 जे आहे तुमचं, सो याच्यामध्ये तंत्रज्ञान, इकॉनॉमिक्सशी रिलेटेड आहे. पहा, पहिले जेवढे हे टॉपिक आहे, हे 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 म्हणजे मॅक्झिमम अर्धा सिलेबस जो आहे तुमचा इथपर्यंत, गुंतवणूक प्रतिमाने अर्धा सिलेबस हा जो आहे हा तुमचा इकॉनॉमिक्सशी संबंधित आहे. विज्ञान, तंत्रज्ञान हे जे 2 मुद्दे आहेत तुमचे, माहिती तंत्रज्ञान 3 मुद्दे आहे. सो हे 3 मुद्दे तुमचे सायन्स अँड टेकशी रिलेटेड आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान. त्याच्या खाली पर्यावरण संवर्धनाशी संबंधित म्हणजे इन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. आपत्ती व्यवस्थापनाशी एकच पॉईंट आहे बरं का, इन्व्हायरमेंटचा एकच पॉईंट आहे. सो डिझास्टर मॅनेजमेंट. त्याच्यानंतर हे जे आहे हे खालचं इंटरनल सिक्युरिटी. इंटरनल सिक्युरिटीमध्ये तुमचं विकास, उग्रवादाचा प्रसार याच्याकडचे दुवे म्हणजे नक्षलिझम आहे, टेररिझम आहे, माओइझम आहे. बरोबर, सो हे मुद्दे. आणि त्याच्यामध्ये जे आजकाल हॅकिंग केल्या जाते त्याच्याशी रिलेटेड ते ठरलेले तेच ते क्वेश्चन विचारतात याच्यात. आता ह्याच्यामध्ये पण जास्तीत जास्त वेटेज इकॉनॉमिक्सला देण्यात आलेलं आहे. किती, 110, म्हणजे जवळपास अर्ध वेटेज इकॉनॉमिक्सला आहे. म्हणजे अर्धा विषय तुमचा GS3 पण आजच खिशात आहे. पहिला GS1 जर तुम्ही जुने अभ्यास करणारे असाल तर GS1 तुमच्या ऑलरेडी खिशात आहे.
अर्धा GS2 पण खिशात आहे आणि अर्धा GS3 पण खिशात आहे. हे फक्त ऑड आहे. पर्यावरणाला इथं 35 मार्काचं वेटेज देण्यात आलं. हे कमी जास्त होऊ शकते बरं का. अंतर्गत सुरक्षा फक्त 25 मार्क, आपत्ती व्यवस्थापन 30 मार्क, विज्ञान तंत्रज्ञानाला म्हटलं 50 मार्क दिले. विज्ञान तंत्रज्ञानामध्ये जे करंटमध्ये विज्ञान तंत्रज्ञान असतात तेच विचारतात याच्यात. ते तुमच्या सायन्सच्या पुस्तकातलं विचारत नाही, म्हणजे जे तुम्ही प्रिपेअर करत असता NCERT वगैरे त्याच्यावर क्वेश्चन नसतात. उदाहरणार्थ आता टोलसाठी जी नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, ऑटोमॅटिक स्कॅन होते पहा, किंवा 5G 6G आहे त्याचे काय हे आहे, किंवा एखादं म्हणजे GM क्रॉप्स ज्याला म्हणतो आपण, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, असे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात मोस्ट ऑफ द, जे करंटशी रिलेटेड आहे. आणि सर्वात महत्त्वाचा जो GS4 आपण ज्याला म्हणतो, ज्याला एक वेगळं महत्त्व आहे, त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. त्याचा अभ्यास कसा करायचा ते पण सांगतो. अनेक लोक घाबरत आहेत माहिती आहे का विनाकारण ह्या GSला. ॲक्च्युली घाबरायला नाही पाहिजे. हा जो आहे ना पेपर, ह्याच्याबद्दल थोडं बोलतो मी. ॲक्च्युली मला जास्त बोलायचं आहे ह्याच्याबद्दल. बघा याच्यामध्ये काय आहे, फक्त लक्षात घ्या, हा जो सिलेबस दिलेला आहे ह्यांनी, लय जबरदस्त सब्जेक्ट आहे. तुम्ही जर याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला तर नीतिशास्त्र आहे, नीतिमत्ता आहे, याच्यामध्ये अभिवृत्ती आहे, अभियोग्यता आहे, भावनिक बुद्ध्यांक आहे, जगातले वेगवेगळे नैतिक विचारवंत आहे, त्याच्यानंतर प्रशासनातील सभ्यता आहे. हे जे टॉपिक आहेत ना पोरांनो, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, याचा अभ्यास करत असताना याच्या डेफिनेशन्स लक्षात ठेवायचं आहे. की जसं नीतिशास्त्र म्हणजे काय, की योग्य आणि अयोग्य काय आहे जीवनामध्ये, याचं डिसिजन घेण्यासाठी जे शास्त्र वापरलं जाते निर्णय घेण्यासाठी, सो त्याला आपण हे म्हणतो, म्हणजे नीतिशास्त्र म्हणतो. मग नीतिशास्त्र आणि नैतिकता ह्या दोन गोष्टीमध्ये काय फरक आहे, बरोबर. म्हणजे इथिक्स आणि मॉरॅलिटीमध्ये काय फरक आहे. तर इथिक्स हे सोसायटी ठरवून देत असते, मॉरॅलिटी इंडिव्हिज्युअल असते. पहा मग त्याच्यात ते व्हॅल्यूज म्हणजे काय, म्हणजे मानवी मूल्य म्हणजे नेमकं काय. जसं एखादी गोष्ट व्हॅल्युएबल असते ना आपल्यासाठी, तसे आपल्या जीवनामध्ये जे वेगवेगळे तत्व असतात, त्यातले जे आपल्यासाठी महत्त्वाचे तत्व म्हणजे मूल्य आपण त्याला म्हणतो. हे डेफिनेशन्स आहे प्रत्येक गोष्टीच्या, आणि त्याचे एक्झाम्पल्स. जसं भूतदया हे एक मूल्य आहे, आणि त्याचे एक्झाम्पल्स लिहिताना काय करतात, म्हणजे खूप जण असं करतात. म्हणजे UPSCच्या बाबतीत सांगतो मी, MPSCच्या बाबतीत पहिला पेपर जोपर्यंत चेक होऊन येत नाही त्याबद्दल बोलू शकत नाही. पण UPSCमध्ये तुमच्याकडून अपेक्षा काय असते माहिती आहे का, या पेपरमध्ये जसं तुम्हाला आठवत असेल, आता थोड्या वेळापूर्वी पण पाहिलं होतं आपण मराठीच्या पेपरमध्ये, वाक्यात उपयोग करा. वाक्यात उपयोग करा म्हणजे काय, अनेक लोक काय करतात, म्हणींचे अर्थ पोपटपंची करतात. कुऱ्हाड कोसळणे म्हणजे संकट येणे, कुऱ्हाड कोसळणे संकट येणे, पण ॲक्च्युअलमध्ये त्याला काहीच कळालेलं नसतं त्याच्यात कुऱ्हाड कोसळणे. तर मग ते काय म्हणतात की तुम्हाला हे समजलेलं आहे, याच्यासाठी तुम्ही वाक्यात उपयोग करून दाखवा. की बाबा असं असं झालं, पेपरमध्ये माझा अचानक पेन संपला आणि माझ्यावर कुऱ्हाड कोसळली, बरोबर. तर तसं तुम्हाला इथिक्समध्ये करायचं आहे. सो इथिक्समध्ये ह्या टर्म्स एकदा पुस्तकातून समजून घ्यायच्या व्यवस्थित, बरोबर. आणि त्याचे स्वतःच्या जीवनातले 3 गोष्टी लक्षात ठेवा. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तुम्हाला. याचे स्वतःच्या जीवनातले, चालू घडामोडीमधले आणि प्रशासनाशी संबंधित असे 3 एक्झाम्पल पाठ करून ठेवायचे आहे. 3 म्हणजे 3 कॅटेगरीतले एक्झाम्पल. की नीतिशास्त्र ही मी दैनंदिन, आता याच्यात भावनिक बुद्ध्यांक आहे. भावनिक बुद्ध्यांक म्हणजे काय, सो स्वतःच्या भावना ओळखणे, त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करणे, व्याख्या सांगतोय. पुढच्याच्या भावना ओळखणे, त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करणे, याला भावनिक बुद्ध्यांक म्हणतात. लक्षामध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता असं होऊ शकतं एखाद्याच्या बाबतीत, एखाद्याचा मित्र आहे त्याचं ब्रेकअप झालं, आलं लक्षात, वैयक्तिक जीवनातला अनुभव आहे बरं का, मी काही वेगळं बोलत नाही आहे, वैयक्तिक जीवनातला अनुभव आहे प्रत्येकाचा हा. किंवा काही लोकांनी पाहिलेला असू शकते दुसऱ्यांना, काहींना स्वतः आलेला असू शकते की तो डायरेक्ट आत्महत्येच्या गोष्टी करायला लागला. सो माझ्या जीवनात असे 2-3 अनुभव आले मित्रांच्या बाबतीमध्ये. भावनिक बुद्ध्यांक म्हणजे काय, की तो डायरेक्ट बोलायला लागला भाषा, म्हणजे मी आत्महत्या करेल, हे करेल, ते करेल. तर तो आत्महत्या करेल असं म्हणायला लागला आणि तुम्ही रडायला लागले जोरजोरात. तर मला सांगा, ह्याला तुम्ही भावनिक आहात, तुमच्याकडे भावनिक बुद्ध्यांक 0 आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे सो त्याला इमोशनल फूल असं म्हटलं जातं, इमोशनल इंटेलिजंट नाही म्हटलं जात, त्याला इमोशनल फूल. की तुम्ही IPS अधिकारी आहात आणि एक मर्डर झाला, बरोबर, एक स्त्री आहात तुम्ही, IPS अधिकारिणी आहात, तिथं गेले आणि त्या बाईचा बलात्कार झाला होता आणि तिचा खून झाला होता, तिथं तिचे नातेवाईक रडतायत आणि ते पाहून तुम्ही रडायला बसले त्यांच्यासोबत, राहिलं इन्व्हेस्टिगेशन बाजूला. म्हणजे याला काय म्हणता येईल, इमोशनल फूल आहात, इमोशनल इंटेलिजंट नाही आहात तुम्ही. सो माणसानी जीवनामध्ये लक्षात घ्या, मी 2 शब्द फार काळजीपूर्वक वापरतो. माणसानी जीवनामध्ये, माणसाला जीवनामध्ये सहानुभूती असली पाहिजे. आलं लक्षामध्ये, माणसानी जीवनामध्ये संवेदनशील असलं पाहिजे, भावनिक नाही. इन्व्हेस्टिगेशनच्या ठिकाणी गेल्यानंतर रडत बसणे ही भावनिकता आहे. पण काय झालं असेल हिच्या बाबतीत आणि ज्या नराधमानी केलं त्याला सोडायचं नाही आपल्याला, ही झाली आपल्याला म्हणता येईल संवेदनशीलता त्या प्रकरणाबद्दल. किंवा आपण म्हणू शकतो की माणसानी, हा जो मगाशी एक शब्द वापरला तुम्हाला मी, म्हणजे बोलण्याच्या याच्यामध्ये फार प्रॉपर शब्द वापरला, की माणसानी त्याच्या जीवनामध्ये संवेदनशील असलं पाहिजे, भावनिक नसलं पाहिजे, याला संवेदनशीलता म्हणतात.
आलं लक्षामध्ये? तर हे काय झालं पाहिजे, माणसाला जमलं पाहिजे. ह्या संवेदनशीलतेलाच आपण काय म्हणतो, इमोशनल इंटेलिजन्स. मग हे जे शब्द आहे ना, हे शस्त्रासारखे वापरायचे असतात पेपरमध्ये. आणखी जे मी मराठीत बोलतोय ना तुमच्याशी, याच्यावर रिसर्च झालेली नाही आहे, बरोबर? म्हणजे हे जे आहे याच्यावरती रिसर्च झालेलं नाही, मी ज्या पद्धतीनं बोलतोय तुम्हाला, पण आपल्याला आता ते करावं लागणार आहे. जे इंग्रजीचे शब्द आहेत त्याचे तंतोतंत मराठी ट्रान्सलेशन काहीच्या काही. मला सांगा, अवघड आहे ह्या तिन्ही गोष्टी, ऑनेस्टी, इंटिग्रिटी आणि प्रोबिटी. हे जे 3 आहे, प्रशासनातील सभ्यता हा शब्द आलेला आहे. काय? ऑनेस्टी, इंटिग्रिटी, प्रोबिटी. याला मराठीमध्ये ओव्हरऑल प्रामाणिकपणाच म्हणतात, पण तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. येतं लक्षामध्ये? वर्गामध्ये इन्व्हिजिलेटर आहे म्हणून मी पेपर लिहिला, मी प्रामाणिक आहोत. पण वर्गात इन्व्हिजिलेटर नाही आहे तरी पण मी कुठल्याच पद्धतीने चिटिंग केली नाही, जेव्हा की सगळेच जण चिटिंग करत होते. सो याला इंटिग्रिटी म्हणतात. यू आर मॅन ऑफ इंटिग्रिटी, की सिग्नल लागलेला आहे, सगळेजण तोडतायत, ट्रॅफिक हवालदार नाही आहे तरी पण मी थांबलेलो आहे. रात्री 3 वाजता चाललो आहे कुठंतरी, मी रेल्वे पकडायला, रस्त्यात लागला आहे सिग्नल, मी तिथंच थांबलो. मला घेणं देणं नाही आहे, सिग्नल दिसतोय ना मला, कोणी रस्त्यात नाही आहे, कोणी पाहणार नाही, कॅमेरा पण लागलेला नाही आहे, पण मी थांबतोय. सो इट इज अ इंटिग्रिटी. इट इज नॉट ऑनेस्टी, इट इज इंटिग्रिटी. आणि ही तुम्ही जीवनभर पाडताय, याला प्रोबिटी असं म्हटलं जाते. लक्षात? मी एक शिक्षक पाहायला म्हणजे लॉकडाऊनमध्ये मी कॉलेजलाच गेलो नाही. जो माझा पगार झालेला आहे 7 का 8 लाख रुपये, त्यांनी वापस देऊन टाकला सरकारला. मी कसं काय घेऊ, मी शिकवलंच नाही तर. सो हे इज अ मॅन ऑफ इंटिग्रिटी. आणि ह्यानी जर अशा गोष्टी केल्या सो तो प्रोबिटीला प्राप्त होतो. मग हे तुम्हाला, त्याला सभ्यता म्हणतात. म्हणजे त्याला काय म्हणतात, जसं आहे ना सिंधू घाटी सभ्यता, तशी ही सभ्यता आहे प्रोबिटी म्हणजे. हे तुम्हाला समजून घ्यावं लागणार. तुम्हाला दैनिक जीवनामधले एक्झाम्पल द्यावे लागणार. मोठे मोठे एक्झाम्पल देण्याची गरज नाही आहे तुम्हाला. एक तरी तुमचं उदाहरण हे दैनिक जीवनातलं असलं पाहिजे. तुम्ही UPSCमध्ये जेवढे हे पुट कराल तेव्हा लक्षात येईल की अरे ह्या माणसाला फक्त ही संकल्पना समजलेली नाही, भावनिक बुद्ध्यांक चला वापरतोय त्याच्यामध्ये. लक्षात? ह्यानं काही केस स्टडीज हे आजूबाजूला पाहिलेले, काही स्वतःच्या आईबाबाचे, फॅमिलीतले एक्झाम्पल लिहा तुमच्या. येतं लक्षात? म्हणजे तुम्ही मित्राला त्या परिस्थितीतून बाहेर काढलं. इट इज युअर इमोशनल इंटेलिजन्स. कसं बाहेर काढलं तुम्ही त्याला, आलं लक्षामध्ये? सो हा प्रकार हे तुम्हाला लिहावं लागणार पेपरमध्ये. ह्याचे तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. मार्क कमावून देणारा हा विषय आहे, भयानक मार्क मिळू शकतात त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आणखी एक प्रकार आहे केस स्टडी नावाचा, त्याच्यावरती थोडंसं बोलू. खूप सारे विद्यार्थी त्याचे मेसेज येतात मला, फोन येते सर. आणि मी ते काय झालं, ऑनलाईनमध्ये तो जो कोर्स आहे माझा इथिक्सचा, याच्यामध्ये सध्या थेरॉटिकल पोर्शन घेणं चालू आहे. कारण हे सगळे शब्द तुम्हाला समजल्याशिवाय केस स्टडीज लिहिता येत नाही. हे एकदा शब्दाचा साठा तुम्हाला मिळाला, येतं लक्षामध्ये, की तुम्हाला केस स्टडीज लिहायला काय होत असते आहे, मदत होते याच्यामध्ये. तर मी काय केलेलं आहे, तुमची ती भीती काढून टाकण्यासाठी आत्ता UPSCमध्ये जो एक केस स्टडी विचारण्यात आलेला आहे तो केस स्टडी मी तुमच्यासाठी आणलेला आहे. हा पहिलाच एक, म्हणजे 2024ला जी मेन्स झाली सो त्याच्यामधला हा पहिलाच केस स्टडी आहे. लगेच म्हणजे आपण तेच घेतलं आणि डायरेक्ट एक्सप्लेन करतोय. आता बघा, हिंदीत मी तुम्हाला म्हटलं मला समजत नाही हिंदी वाचलेलं, आणि ती हिंदीला अवघड असते UPSCचं. इंग्रजी फार सोपं असते. माझं स्वतःचं प्रिपरेशन इंग्रजीमध्ये आहे, बरोबर. ती मजबुरी आहे मार्केटची म्हणून मी मराठीत शिकवतोय तुम्हाला. काळजी करू नका, मी तुम्हाला हा मराठीत ट्रान्सलेट करून सांगतो प्रश्न. 1 बाय 1 जाऊ. बघा कशी केस स्टडी असते आणि ती कशी लिहायची असते, म्हणजे आजपासून भीतीच निघून गेली पाहिजे तुमच्या मनातून 4थ्या GSची. बघा, यू आर वर्किंग, कारण हा पूर्णपणे विषय नवीन आहे, पूर्ण नवीन. जसा जुन्या पॅटर्नमध्ये HRD नवीन होता म्हणून पोरांनी बाऊ केला त्याचा, जेव्हा की त्याच्यामध्ये कमिशन स्कीम आणि ह्याच्याशिवाय काहीच नव्हतं, तसं याचाही बाऊ करतायत पोरं विनाकारण, जेव्हा की हा फार सोपा विषय आहे. बघा कसं ते समजावून सांगतो, इंटरेस्टिंग पण आहे. बघा किती सुंदर केस स्टडी आहे. यू आर वर्किंग ॲज अन एक्झिक्युटिव्ह इन नॅशनल बँक फॉर सेव्हरल इयर्स. म्हणजे तुम्ही अनेक वर्षापासून एका राष्ट्रीयकृत बँकेसाठी, आता तुम्हाला काय करायचं आहे, केस स्टडी वाचताना तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे की यू आर वर्किंग ॲज अन एक्झिक्युटिव्ह. म्हणजे तुमचा रोल काय आहे त्या बँकेमध्ये हे लय महत्त्वाचं आहे. केस स्टडीमध्ये तुमचा रोल काय आहे हे लय महत्त्वाचं आहे. यू आर अन एक्झिक्युटिव्ह इन नॅशनलाइज बँक. तर ती बँक साधी सुधी नाही आहे, ती बँक नॅशनलाइज आहे, SBI सारखी. पुढे जाऊया आपण. वन डे वन ऑफ युअर क्लोज कलिग टेल्स यू दॅट हर फादर इज सफरिंग फ्रॉम हार्ट डिसीज. एक दिवस तुमचा एक सहकारी आला, तुम्हाला सांगतोय, बरोबर, तुम्ही एक्झिक्युटिव्ह आहे बँकेमध्ये, तुमचा एक कलिग आला, सहकारी, कलिग म्हणजे सहकारी, कुलिग म्हणतात त्याला. तो सांगतोय माझ्या बाबांना हार्ट अटॅक आलाय अँड नीड सर्जरी इमिडिएटली. लवकर त्यांची सर्जरी झाली पाहिजे टू सर्वाइव्ह, तरच ते जगू शकतील. शी ऑल्सो टेल्स यू दॅट, म्हणजे इथं हार्ट डिसीज झालेलं आहे, महत्त्वाचं आहे बरं का, आणि त्याला सर्जरीची गरज आहे. ह्याला एक अंडरलाईन करावं लागेल. आणि ती जी सांगणारी, तो जो सांगणार आहे किंवा ती जी सांगणारी आहे ती कलिग आहे, ह्याला एक अंडरलाईन करावं लागणार. आता शी हा शब्द आलेला आहे, म्हणजे ही लेडी आहे कलिग जी आहे ती. शी ऑल्सो टेल्स यू, कलिग म्हणजे मेल फिमेल दोन्ही असू शकतो. कलिग जी आहे, शी ऑल्सो टेल्स यू दॅट शी हॅज नो इन्शुरन्स
अँड द ऑपरेशन विल कॉस्ट 10 लाख. म्हणजे माझ्याकडे इन्शुरन्स नाही आहे बाबांचा आणि मला 10 लाख पाहिजे आहे ऑपरेशन करण्यासाठी. यू आर ऑल्सो अवेअर ऑफ द फॅक्ट दॅट हर हजबंड इज नो मोर. म्हणजे तिला नवरा पण नाही आहे. दॅट शी इज फ्रॉम लोअर मिडल क्लास. तुम्हाला माहिती आहे तिची परिस्थिती नाही आहे, ती लोअर मिडल क्लासमधून आलेली आहे. तिचा नवरा जिवंत नाही, म्हणजे ती विधवा आहे. तिच्या बाबांना हार्ट अटॅक आलेला आहे. यू आर एम्पथॅटिक अबाउट हर सिच्युएशन. म्हणजे तुम्हाला एम्पथी, हे बघा इथं शब्द आला एम्पथी. म्हटलं ना केस स्टडीमध्ये हेच असते सगळं. सो एम्पथी म्हणजे तुम्हाला तिचं दुःख समजू शकते आहे. However, apart from expressing your sympathy, you do not have any resources to fund her. तुम्ही फक्त तिला एक भावनिक आधार देऊ शकता. येतं लक्षात की बाबा चुकीचं घडलं, असं नव्हतं व्हायला पाहिजे, पण जे पैसे तिला लागणार आहे 10 लाख रुपये, सो तुमच्याकडे नाही आहेत ते 10 लाख रुपये. पुढे जाऊया आपण. अ फ्यू वीक लेटर, म्हणजे काही आठवड्यांनंतर, यू आस्क हर अबाउट द वेलबिंग ऑफ हर फादर अँड शी इन्फॉर्म्स यू अबाउट हिज सक्सेसफुल सर्जरी दॅट ही इज रिकवरिंग. म्हणजे माझ्या बाबाची सर्जरी पण झाली, ती यशस्वी पण झाली आणि आता ते रिकवर होत आहे. तुम्ही शॉक आहे, पैसे कुठून आणले बाबांनी. शी देन कन्फाइड्स यू, म्हणजे तिनं कबूल केलं इन यू दॅट बँक मॅनेजर वॉज काइंड. आपला बँक मॅनेजरला दयाळू होता. काइंड इनफ टू फॅसिलिटेट द रिलीज ऑफ 10 लाख रुपीज फ्रॉम डॉर्मंट अकाउंट ऑफ समवन टू पे फॉर द ऑपरेशन विथ promise that it should be confidential and be repaid at the earliest. आपला जो मॅनेजर आहे तो लय दयाळू आहे. आपला जो मॅनेजर आहे तो लय दयाळू आहे. आणि त्याला मी जेव्हा हा प्रॉब्लेम सांगितला आपल्या मॅनेजरला, सो त्यांनी काय केलं, एक डेड अकाउंट होतं, म्हणजे अनेक वर्ष झाले त्यातून ते पैसेच काढण्यात आलेले नाही आहे. मग आपण त्याला डेड अकाउंट म्हणतो. तर त्यातले हळूचकन त्यांनी पैसे काढले, बरोबर, आणि मला 10 लाख रुपये देऊन दिले आणि प्रॉमिस केलं कोणाला सांगू नको. हे लय महत्त्वाचं आहे बरं का, की त्यांनी प्रॉमिस करायला सांगितलं की हे कॉन्फिडेन्शियल राहील, सांगू नको कोणाला, आणि बी रिपेड ॲट अर्लिएस्ट, लवकरात लवकर ते रिपे करण्याचा प्रयत्न कर. शी हॅज ऑलरेडी स्टार्टिंग पेईंग इट बॅक. इट्स अ व्हेरी गुड थिंग. शी इज, म्हणजे ती काय झालेलं आहे, ऑलरेडी ते पैसे आता परत वापस द्यायला लागलेली आहे. विल कंटिन्यू टू डू सो अंटिल इट इज ऑल रिटर्न. म्हणजे ती कंटिन्यू करणार आहे जोपर्यंत ते पैसे पूर्ण जात नाही. सो हा पूर्ण केस स्टडी आहे. ह्याच्यात अंडरलाईन केलेल्या महत्त्वाच्या गोष्टीला परत एकदा सांगतो की एक नॅशनलाइज बँक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एक म्हणजे एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताय. अचानक तुमची कलिग तुमच्याकडे येते आणि तुम्हाला सांगते की बाबा माझ्या बाबांना हार्ट अटॅक आलेला आहे आणि त्यांना 10 लाख रुपये पाहिजे आहे, माझ्याकडे कुठला मेडिकल इन्शुरन्स नाही आहे. मग अशा वेळी तुम्हाला जाणीव असते की ती विधवा आहे, म्हणजे ती तिच्या बाबाचा एकमेव आधार आहे. आधार एकमेव म्हणता येणार नाही आपल्याला, पण ती विधवा आहे, तिला बाबांना वाचवायचं आहे, ती लोअर मिडल क्लास फॅमिलीशी बिलॉंग्स करते. म्हणजे तिच्याकडे 10 लाख रुपये नाही आहे, पण तुमच्याकडे पैसे नसल्यामुळे तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करण्याशिवाय दुसरं त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही. नंतर ती मॅनेजरकडे जाते, मॅनेजर एक डेड अकाउंट पाहतो, त्याच्यातून पैसे काढून देतो आणि तिला सांगतो कोणाला सांगू नको, आणि मग ते जे पैसे तू लवकरात लवकर परत करून टाक, आपण हे इथल्या इथंच हे करून कोणाला सांगू नको, हे आपण करतोय सगळं म्हणून. आणि तिनं ते पैसे रिटर्न करायला पण सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये, आणि ती तोपर्यंत कंटिन्यू करणार आहे जोपर्यंत ते पैसे पूर्ण जात नाही. आता याच्यामध्ये आता तुम्ही जर केस स्टडी पाहिला तर लक्ष घ्या, सर्वात पहिले UPSC घ्या किंवा नवीन पॅटर्ननुसार ना, तुम्ही बिलकुल भावनिक होऊ नका. चला मी असतो तर मी केलं असतं, मी तर 20 लाख रुपये देऊन दिले असते. फालतूपणा बिलकुल करायचा नाही. याच्या लक्षामध्ये इमोशनल व्हायचं नाही, इमोशनल फुल व्हायचं नाही, इमोशनल इंटेलिजन्स, याच्या लक्षात भावनिक बुद्धिमत्तेचा वापर करायचा. संवेदनशील असलो पाहिजे, भावनिक नाही. 8वा सागर सरांचे शब्द. इथं काय करायचं आहे आपल्याला, आता लक्षात घ्या, जेव्हा एखादी गोष्ट अशी रंगून सांगितल्या जाते ना तुम्हाला, इव्हन इंटरव्ह्यूला पण, जसं मी म्हटलं होतं की एक आधीच्या लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं भाती किस्सा, की एक महाराष्ट्रातलाच विद्यार्थी होता, त्याला तिथं गेल्यानंतर प्रश्न विचारण्यात आला की बाबा हे बिहारी लोक तुमच्या महाराष्ट्रात येतात, झोपडपट्टी हे करतात, अनेक लोक तर क्राईमकडे जातात, तेव्हा एखादा एक भूमिपुत्र राज ठाकरेंसारखा पुढे येतो जो मराठी माणसांचा प्रश्न घेऊन लढायला लागतो आणि ह्या UP बिहारच्या लोकांना चांगलंच बदलून काढतो. म्हणजे तो सांगतो की मराठी जॉब हे मराठी माणसासाठीच असले पाहिजे, यावर तुमचं काय मत आहे. मग ते असं रंगवतात की तुम्ही हेच म्हटलं पाहिजे, मराठी माणूस जागा झाला, राज ठाकरे जिंदाबाद, मनसे जिंदाबाद, ह्याच पद्धतीनं. येतं लक्षात, मनसे जिंदाबाद राहो, बरोबर, मराठी माणूस राहो जिंदाबाद, याबद्दल दुमतच नाही आहे. येतं लक्षात. पण तिथं जर तुम्ही भावनिक झाले, सो तुमचं काय सोल्युशन असलं पाहिजे की हे मान्य आहे की बिहारी लोक महाराष्ट्रात येतात, मराठी माणसाचे जॉब हिरावतात, पण मी कलेक्टर म्हणून असं काहीतरी करेल की बिहारी माणसाला महाराष्ट्रात यायची गरजच नाही पडली पाहिजे. कोणत्याच माणसाला घर जोडून जावं वाटत नाही, पण उदरनिर्वाहासाठी जावं लागते. बिझनेस किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीज बिहारमध्ये कमी आहे, क्राईम रेट जास्त आहे. सो तो कसा कमी करता येईल, आणि बिझनेस तिथं स्थापन करून जास्तीत जास्त त्यांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करून, मी जर IAS झालो उद्या तर त्यांना यूज देणार नाही. इट शुड बी युअर सोल्युशन.
हे तुमचं सोल्युशन असलं पाहिजे. तसं इथं जर एका बाजूनं रंगून सांगण्यात आलं आहे ती लय गरीब होती, लोअर मिडल क्लास आहे, विधवा आहे, तिला 10 लाख रुपयाची गरज होती, तिला दिले, तिनं वापस द्यायला पण सुरुवात केली, म्हणजे तुम्हाला नाण्याची दुसरी बाजू पाहणं गरजेचं आहे. तुम्ही त्या बाईच्या नादात मग मलाही आठवलं सर माझ्या बहिणीचं असंच झालं होतं, माझ्या मावशीचं तसंच, गणला तुमचा प्रोग्राम. तुम्हाला भावनिक व्हायचं नाही आहे याच्यामध्ये सर्वात पहिले. आणि जर आयोग तुम्हाला एका राईडनं ओढत असेल की लिहा ती बाई बरोबर आहे, त्या माणसाचं बरोबर आहे, तर तुम्ही चुकताय तिथं कुठंतरी. हा प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला मी समजावून सांगतो पहा. असा प्रॉब्लेम दरवर्षी येणार, दरवर्षी तुम्ही मी सांगतो हेच उत्तर लिहिणार आहे पेपरमध्ये. सो हा क्लॅश प्रत्येक संस्थेत असतो पहा. एक असतो पहा इथिकल कोड ऑफ कंडक्ट, एक काय असतो इथिकल कोड ऑफ कंडक्ट, आणि दुसरा असतो कोड ऑफ बिझनेस. आमच्या इथं आम्ही हीच गोष्ट समजावून सांगत असतो असिस्टंट वर्गाला आणि मॅनेजरला. आता मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल उदाहरण देतो. उदाहरणार्थ माझ्याकडं जर एक माझा मॅनेजर आहे, तो लय गरीब घरातून आलेला आहे पण टॅलेंटेड होता, त्याला मॅनेजर पद मिळालं विदर्भ आय एस अकॅडमीमध्ये, बरोबर. ही एक प्रॅक्टिकल केस असल्यासारखं असं समजून चला. म्हणजे तुम्हाला मी प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतोय. तो लय गरीब घरातून आलेला आहे, त्यानं लय गरीब घरातून MPSCचं प्रिपरेशन केलं पण दुर्दैवाने नाही झालं, म्हणून त्याला जॉब करावा लागला. आज तो मॅनेजर पदावर आहे विदर्भ आय एस अकॅडमीच्या. मग अशा सर्कमटन्सेसमध्ये एक दिवस असं झालं की तिथे एक विद्यार्थी आला आणि तो विद्यार्थी सांगायला लागला की त्याला म्हणजे कशा पद्धतीनं त्याच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला, त्याची आई एकटी पडली, आता सगळी जबाबदारी आईवर आहे, घरी 2 एकर जमीन आहे, येतं लक्षात, आई दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते, माझी परिस्थिती खूप गंभीर आहे, मॅनेजर साहेब मी एवढी फीस देऊ शकत नाही, तुमचे असिस्टंट मला असे बोलले की बाबा एवढी फीस भरल्याशिवाय तुम्हाला अकॅडमीत बसू दिल्या जाणार नाही, मॅनेजर साहेब तुम्ही पहा मी फीस देऊ शकत नाही. आणि मॅनेजरला आता डिसिजन घ्यायचा आहे. तुम्ही म्हणाल काय सोपं डिसिजन आहे, बसू द्यायला पाहिजे त्या पोराला. परत एकदा सांगतोय भावनिक होऊ नका. लक्षात, त्या मॅनेजरला काय करावं लागणार आहे, 2 गोष्टी बॅलन्स कराव्या लागणार आहे. एक इथिकल कोड ऑफ कंडक्ट आणि दुसरा आहे कोड ऑफ बिझनेस. त्याला ह्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की ज्या संस्थेला आपण काम करतो ती खाजगी संस्था आहे. विद्यार्थ्यांकडून जे पेमेंट्स मिळतात, विद्यार्थ्यांकडून जी फीज मिळते त्यातूनच हे इन्स्टिट्यूट चालते. जर विद्यार्थ्यांकडून फीज इन्स्टिट्यूटला मिळाली नाही ते इन्स्टिट्यूट चालणार नाही, आपला जॉब पण शिल्लक राहणार नाही, आपली परिस्थिती त्याच्यापेक्षा गंभीर होऊन जाईल. येतं लक्षात. आणि दुसरीकडं तो पोरगा पैशाच्या अभावी त्याचं शिक्षण पण नाही राहिलं पाहिजे. ह्याला म्हणतात इथिकल कोड ऑफ कंडक्ट, ह्याला म्हणतात कोड ऑफ बिझनेस. ह्याचं याला बॅलन्स करायचं आहे ना, या साईडनं झुकायचं आहे, बरोबर ना, ह्या साईड. हे पण इथं पण तेच लागू आहे बरं का, बरोबर. आपल्याला हाच केस स्टडी इथं उचलून टाकायचा आहे. तर मग त्यांनी काय डिसिजन घेतलं पाहिजे की बाबा हां ठीक आहे मान्य आहे, तू मग एक काम कर, तू किती रुपये भरू शकतो अकॅडमीमध्ये, सर मी एवढे रुपये भरू शकतो. आपल्याला वाटते का ती अमाऊंट वाईज आहे म्हणून, वाटते आहे, तर ठीक आहे तू पूर्ण फीस भरू नको, तू एवढे पैसे जसं तुला पॉसिबल होतात पण तू भर. येतं लक्षात. निशुल्क जर मी तुला शिकायला दिलं तर तुला त्याची किंमत राहणार नाही, म्हणून काहीतरी भर, बरोबर. आणि बस तुझ्या पद्धतीनं भर, तू सांग एवढे भरू शकतो तेवढे पैसे भर बस, म्हणजे त्याचं शिक्षणही हुकणार नाही आणि अकॅडमीचं आर्थिक नुकसानही होणार नाही. किंवा तो म्हणतो नाही सर मी 1 रुपया पण देऊ शकत नाही, तर मग त्याला सांगायचं ठीक आहे तू मग असं कर, पण एक काम कर, तू काय कर मग अभ्यासाशी रिलेटेड एक ॲक्टिव्हिटी कर, अकॅडमीला क्वेश्चन्स काढून दे, बरोबर, त्या दर्जाचे असले पाहिजे, बरोबर. मग तू असं कर. सो किंवा मी इथं याला ओळखतो, तू इथं जॉब पण करू शकतो, म्हणजे जेणेकरून तुझा उदरनिर्वाह. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, बॅलन्स करायचं आहे. म्हणजे त्याला शिक्षण पण मिळालं पाहिजे आणि संस्थेचं नुकसान पण नाही झालं. इथं तोच पॉईंट आहे बरं का, की एकीकडं तुम्ही त्या कंपनीत काम करताय तर तुमच्यासाठी कंपनी तेवढीच महत्त्वाची आहे, ती जननी आहे तुमची, त्या बाईची, त्या मॅनेजरची, ती तेवढीच महत्त्वाची आहे. बँकेचा पैसा आहे, लय पैसा आहे बँकेकडं, देऊन टाक बाईला. मी तर म्हणलं 20 लाख देऊन टाकले असते, राहू दे बाई 10 लाख जास्त खर्चायला, हो नाही चलेगा भाईजान. असं नाही चालणार. तुम्हाला कोड ऑफ बिझनेस, बँकेचा कोड ऑफ बिझनेस आणि इथिकल कोड ऑफ कंडक्ट, बाईची अडचण आहे ही लय महत्त्वाची गोष्ट आहे. मग असे जे डायलेमाज असतात ना त्याच्यावरतीच प्रश्न विचारल्या जातात. ह्या डायलेमाजमध्ये तुमची डिसिजन मेकिंग पॉवर कशी आहे ती चेक केल्या जाते. आता अनेकांना असं वाटेल डिसिजन मेकिंग पॉवर म्हणजे काय सागर सर, की 1 घाव 2 तुकडे, नाही बाईला पैसे देऊन टाका, असं नाही. यू शुड बी डिप्लोमॅटिक. तुम्हाला काय करायचं आहे, निर्णय नाही द्यायचा आहे जज साहेबासारखा की ह्यांना 10 लाख रुपये देऊन द्या, असा निर्णय नाही द्यायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 3 प्रश्न त्यांनी विचारलेले याच्यामध्ये. व्हॉट आर द इथिकल इश्यूज, याच्यामध्ये काय काय नैतिक समस्या आहेत. इथिकल इश्यूज म्हणजे काय काय नैतिक समस्या आहे त्या लिहायच्या. 20 मार्काला हा प्रश्न आहे बरं का पोरांनो. 20 मार्क, शब्द सांगितले 250 म्हणजे 2.5 पान झाला पाहिजे. 250 म्हणजे 2.5 पान. तो कसा पोहोचवायचा त्याचे हॅक्स असतात पहा. म्हणजे मांडणी अशा पद्धतीनं करायची की तो 3 पान दिसला पाहिजे. कसं ते सांगतो मी तुम्हाला. आपल्याला तेच काम करायचं आहे आता इथून पुढं, बरोबर, जास्तीत जास्त मार्क्स फेच करण्यासाठी. दुसरं आपण जाऊ, खूप बोलायचं आहे पण जेवढं हे करू आपण वेळेचं बंधन पाळून. पुढं इव्हॅल्युएट द बिहेवियर ऑफ बँक मॅनेजर फ्रॉम इथिकल पॉईंट ऑफ व्ह्यू.
तुम्हाला ते मॅनेजरचं जे बिहेवियर आहे ते नैतिकदृष्ट्या कसं वाटते ते तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं आहे. हाऊ डू यू रिॲक्ट टू द सिच्युएशन. तुम्हाला डिसिजन नाही घ्यायचा, तुम्ही रिॲक्ट कसं करणार सिच्युएशनला. चला आता याचं उत्तर कशा पद्धतीनं लिहिल्या जाते ते मी तुम्हाला सांगतो. याची सिस्टीम काय असते, एकदा तुम्ही ती पाहिली की तुम्ही म्हणाल अरे ये तो इझिली जम जाएगा आपने को. सामान्य अध्ययन 4 जे आहे याच्यामध्ये थेअरी 130 मार्काला असते, केस स्टडीज 120 मार्काला असतात. 20-20 मार्काचे 6 केस स्टडीज असतात. मस्त फुकट मार्क आहे बरं का. पहा आता याच्यात काय करायचं आहे, पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं की ह्याच्याचं एक इंट्रोडक्शन लिहायचं आहे. मी मुद्दाम इथं एक रेष मारलेली आहे बघा. मी इथं उभं राहतो आता. तर तुम्हाला काय करायचं आहे की हे लिहिताना पहिल्या पॅराग्राफमध्ये नेमकं याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व आहे, म्हणजे हे केस स्टडी वाचल्यानंतर डायलेमा काय, पेच प्रसंग काय, कारण येणारा सगळा केस स्टडी पेच प्रसंगाचा असणार आहे. बघा कुठल्याही खाजगी संस्थेत मी काय लिहिलेलं आहे, जे मगाशी सांगितलं तुम्हाला तेच इंट्रोडक्शन आहे. कुठल्याही खाजगी संस्थेत किंवा प्रशासनात काम करत असताना नेहमी एक द्वंद्व उभा राहतो, तो म्हणजे व्यावसायिक कर्तव्य म्हणजे कोड ऑफ बिझनेस आणि नैतिक अपरिहार्यता म्हणजे इथिकल कोड ऑफ कंडक्ट आणि कोड ऑफ बिझनेस. बरोबर, या ठिकाणी सुद्धा हाच पेच प्रसंग आहे. यामध्ये खालील भागधारक समाविष्ट आहे. आता सर्वात पहिल्यांदा भागधारक म्हणजे काय, सो भागधारक त्यांना हे म्हटलं जाते, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला शेअर होल्डर म्हणतात. म्हणजे ह्याच्यामध्ये तर याच्यामध्ये शेअर होल्डर कोण कोण आहे, म्हणजे भागधारक कोण कोण आहे. तर एक म्हणजे बँकेचा कार्यकारी अधिकारी, ते तुम्हीच आहात बरं का. बँकेचे एक्झिक्युटिव्ह म्हणजे मराठीमध्ये कार्यकारी अधिकारी म्हणतात. एक तुम्ही इन्व्हॉल्व आहे, त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे, म्हणजे या घटनेचा किती लोकांवरती प्रभाव पडू शकतो, त्यांना भागधारक म्हणतात. येतं लक्षात. त्याला शेअर होल्डर नाही म्हणत, स्टॉक होल्डर म्हणतात. म्हणजे सो याच्यामध्ये कोण कोण आहे, याच्यामध्ये स्टॉक होल्डर. सो दुसरी आहे बँक. बँकेला फरक पडणार आहे याचा. बँकेतील महिला सहकारी जिच्या सोबत हे घडलेलं आहे किंवा तिचे बाबा पण म्हणता येईल आपल्याला. चौथा भागधारक आहे बँकेचा मॅनेजर, त्यानं तिला पैसे काढून दिले त्यातून, आणि महिला सहकारीचे वडील पण, जे आता आपण बोललो थोड्या वेळापूर्वी. सो हे 5 लोक याच्यात इन्व्हॉल्व आहे. म्हणजे ह्या केस स्टडीचा ह्या 5 लोकांवर प्रभाव पडणार आहे, यांना भागधारक म्हणतात. आणि तुम्हाला जे लिहायचं आहे आता इथून पुढे प्रश्नाचे उत्तर 3, त्याच्यामध्ये हे लोक इंटरचेंजेबली आले पाहिजे की यांच्यावर प्रभाव कसा कसा पडणार आहे. आता त्यांनी सरळ सरळ प्रश्न विचारला. काही काही केसेसमध्ये काय असतात माहिती आहे का, तुम्हाला प्रश्न स्वतः तयार करावे लागतात आणि स्वतः त्याची उत्तरं लिहावे लागतात. पण या केसमध्ये तसं नाही आहे. पहिला केस स्टडी मी सोपा केस स्टडी घेतला मुद्दामून तुमच्यासाठी. स्टेक होल्डर लिहिलं का तुम्ही. आता पुढचं बघा, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या अकॅडमीचं, याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व होती. विदर्भ आयएस अकॅडमी, विदर्भ आयएस अकॅडमीचा मॅनेजर. येत्या लक्षामध्ये विदर्भ आयएस अकॅडमीचा तो विद्यार्थी, विदर्भ आयएस अकॅडमीच्या विद्यार्थ्याची आई जी दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते आहे. सो हे स्टेक होल्डर असणार याच्यामध्ये. लपलेले नैतिक प्रश्न, जो पहिला प्रश्न विचारला याच्यात नैतिक प्रश्न कोणकोणते आहे, एकदम सोपं. बँकचा जो व्यवस्थापक आहे, मॅनेजर आहे, सो याने व्यवस्थापकाच्या निर्णयाने त्या बँक खातेधारकाच्या गोपनीयतेचे तसेच बँकेवर असणारा विश्वास यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. नैतिक प्रश्न कोणता निर्माण होतो भाई, बँकेमध्ये जे बँकेचे ग्राहक असतात ते देव असतात, खातेधारक असतात ते देव असतात बँकेसाठी. ते खूप विश्वासाने तुमच्या इथं पैसे ठेवतात की ह्या नॅशनलाइज बँकेमध्ये माझ्या पैशाला काहीच होणार नाही. मी 10 वर्ष त्याच्याकडे ढुंकून नाही पाहिलं. जसं LICचं आहे, म्हणजे माझे बाबा विसरून गेले होते की माझ्या आजोबांनी LIC काढली होती 1973 मध्ये. तर 2003 मध्ये माझे बाबा ते विसरून पण गेले होते. ते LICचा हप्ता आला, डायरेक्ट आमच्या घरी एक लेटर आलं, बाबा गेले LIC ऑफिसला, पूर्ण पैसे त्यांनी देऊन दिले. विश्वास LIC वरती. तसंच नॅशनलाइज बँकेत की मी इथं पैसा ठेवला, हा चोरी जाणार नाही माझा. मग मला सांगा, त्याला ही तिलांजली लावणं आहे की नाही मॅनेजरने असं करणं. म्हणजे बघा, मी सुरुवात चांगली करू शकलो असतो, मॅनेजरने लय भारी केलं, भाई असं असायलाच पाहिजे. नाही, तुम्हाला ते भावनिकच करतात पेपरमध्ये. ती गलती नाही झाली पाहिजे. तुम्ही ते लिहायचं आहे, त्याबद्दल दुमत नाही, लिहिणारच आहोत, पण तुमच्या मनात जे आहे ते लिहिणार आहोत. पण पेशन्स ठेवा, पहिले हेच लिहावं लागणार आहे काय नुकसान केलं त्याने. सो बँकेमध्ये जे खातेधारक आहे, सो त्याची जी गोपनीयता आहे, आता ह्याला अंडरलाईन करत चालायचं. खातेधाराची गोपनीयता आलं लक्षात, आणि विश्वास, हे 2 आपल्याला काय करायचे. नैतिक प्रश्न काय काय याच्यामध्ये. सो जर हे असं गोपनीयता आणि विश्वासाला अंडरलाईन केली तर चेकिंग करणारा फक्त 2च शब्द पाहतो, नैतिकता, विश्वास, मार्क. पुढचं हे मार्क फुकट मार्क देत जातो तुम्हाला. फुकट म्हणता येणार नाही, रप मार्क देत जातो तुम्हाला. पुढं, बँक मॅनेजरने कुठल्याही वरिष्ठाला विश्वासात न घेता परस्पर ही मदत केली, त्यामुळे वरिष्ठांचा अधिकार क्षेत्राचे उल्लंघन झालं पाहिजे. अरे भाई, लक्षात घ्या, कधी पण ह्याला लय महत्त्व द्यायचं तुमच्या पेपरमध्ये. याला खूप महत्त्व द्यायचं की आपण ज्या प्रशासनात जातोय ते प्रशासन ब्रिटिश देऊन गेलेलं आहे, आणि ब्रिटिशांमध्ये हेरार्कीला लय महत्त्व असते. कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, त्या म्हणायच्या गप्पा आहे की तलाठी त्याच्या गावामध्ये टॉप आहे, कलेक्टर त्याच्या जिल्ह्यामध्ये टॉप आहे, मान्य आहे सगळं. पण प्रशासनात गेल्यानंतर सिनियरला लय महत्त्व असते.
याच्या लक्षामध्ये म्हणजे तुम्ही DYSP बनले उद्या आणि तुमचा SP म्हणतो नाही नाही असं कर, नाही 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 मला असंच वाटते. नाही बाबा, जेवढं महत्त्वाचे तुम्हाला वाटते नैतिकदृष्ट्या हे बरोबर आहे, मी जे करायचं आहे तेवढंच बरोबर सिनियरने दिलेले ऑर्डर पण असतात. सो गव्हर्नमेंटमध्ये हायरार्कीला लय महत्त्व आहे. त्याच्यामुळे हा पॉईंट आलाच पाहिजे की तुम्ही सिनियरला डावललं, सिनियरचे अधिकार डावलले, हा पॉईंट आलाच पाहिजे तुमच्या याच्यात. नंतर मॅनेजरच्या पारदर्शक कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. हा साला आज परस्पर कोणालाही पैसे देतो, उद्या कोणालाही देऊन देईल, चटक लागेल ह्याला या गोष्टीची. आणि इतरांच्या तुलनेत एकाला झुकते माप दिले गेले, त्यामुळं व्यावसायिक रास्तपणा, असे अनेक लोक आहेत, त्यांच्या जीवनात अनेक अडचणी आहे. बघा 10 लाख वाटू सुटायचे का, तुम्ही दुसऱ्याला दिले नाही ते पैसे, एकीलाच दिले, म्हणजे तुम्ही फेवरेटिझम केलेलं आहे. इथं नेपोटिझम म्हणता येणार नाही, कारण ती त्याची नातेवाईक नाही असं कुठं म्हटलेलं नाही आहे, पण आपण म्हणू शकतो फेवरेटिझम झालेलं आहे इथं. आणि हा व्यावसायिक रास्तपणाला धरून आहे का, सो बिलकुल नाही आहे. सो हे पॉईंट्स आहेत तुमचे. आता नैतिक दृष्टिकोनातून मॅनेजरची वागणूक कशी आहे, हे नैतिक प्रश्न होते बरं का. आपल्याला काय प्रॉब्लेमॅटिक आहे याच्यामध्ये हे सांगायचं होतं, सांगितलं आपण प्रॉब्लेमॅटिक. आता नैतिक दृष्टिकोनातून मॅनेजरकडे पाहायचं आहे. तर तुम्हाला वाटेल मॅनेजर तर देव माणूस आहे गड्या, जे मी करू शकलो नाही ते त्यांनी करून दाखवलंय, तेच लिहायचं आहे आता आपल्याला. इथं आपल्यासोबत काम करणाऱ्या सहकार्याबद्दल मॅनेजरची समानुभूती, मी तर सहानुभूती लिहिलंय का सिंपती लिहिलंय का, तिचं दुःख आपलं दुःख मानून त्या माणसांना हे केलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये समानुभूती आहे. तो दयाळू मायाळू कनवाळू आहे, पाठच करून ठेवा 3 शब्द बरं का येत्या लक्षामध्ये. सो त्याला हे म्हणता येतात म्हणजे बेनेवोलंट हा एक शब्द आहे इंग्रजीमध्ये, आणि कंपॅशनेट हा शब्द आहे. तर कंपॅशनेटचा मराठी मिनिंग कनवाळू आहे. तर तुम्ही काय करा, आता इथून पुढे हा रट्टाच मारून ठेवा, दयाळू मायाळू कनवाळू, दयाळू मायाळू कनवाळू. सो कंपॅशनेट, दुसऱ्याचे दुःख पाहिल्यानंतर त्याचं हृदय हे द्रवून जाते, त्याला कनवाळू नेचर म्हणतात, आहे तो. मॅनेजरनं कर्जाचे हप्ते फेडायला पण सुरुवात केलेली आहे, याच्यावरून त्याचा प्रामाणिकपणा दिसून येतो, म्हणजे त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव आहे, त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव. नैतिक दृष्टिकोनातून पाहायचं आहे आता त्या गोष्टीकडं. सो याच्यात समानुभूती, दयाळू मायाळू कनवाळू, जबाबदारी दिसून येते आहे. पुढे जाऊया. असे असले तरीही कुणालाही न कळवता परस्पर एखाद्याच्या खातेदारकाचे पैसे वळून व्यावसायिक संहितेचं म्हणजे कोड ऑफ बिझनेस याचं उल्लंघन केलेलं आहे. सो कामाच्या पारदर्शकतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. आणि आता शेवटी तुमची रिॲक्शन काय असेल याच्यावरती. पहिलं, बँकेचे धोरण व नियमांचे उल्लंघन झालेलं आहे. असं जरी असलं तर ही एक स्पेशल केस आहे त्या स्त्रीची कंडिशन पाहता, म्हणून मी कुठली कायदेशीर कारवाई करणार नाही. जाईल पोलीस स्टेशनमध्ये सांगाल असं असं केलं, बरोबर, त्या बाईला म्हणाल चल आजच पैसे आणून देतो, नवरा सॉरी तुझे बाबा मेले तर चालतात, नाही 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 नाही, ही स्पेशल केस आहे, म्हणून मी कुठली कायदेशीर कारवाई करणार नाही. नंबर 2, एका माणसाच्या जीवाचा हा प्रश्न होता. एवढ्या कमी वेळात मॅनेजरने दाखवलेलं चातुर्य आणि माणुसकी याच्याकरता त्याचं नक्कीच कौतुक करेल, ही माझी प्रतिक्रिया आहे. कौतुकास्पद बाब आहे ती. एकीकडे मी काय करतोय, कारवाई करत नाही आहे कायदेशीर. पुढं मात्र दुसरीकडे बँकेसाठी सर्वस्व असणाऱ्या खातेदारकांशी असं घडणार नाही, याकरता मी त्याच्याशी विचारविमर्श करेल की याची चटक लागू देऊ नको भाऊ, बरोबर, नाही तर तू धडाधड अशाच मदत करशील. ही एक स्पेशल केस होती, म्हणून त्याच्याशी विचारविमर्श करेल. दुसरं, हे सगळं कशामुळे झालं, मेडिकल पॉलिसी नसल्यामुळं. त्या बाईला म्हणाल बाई तू आता मेडिकल पॉलिसी काढून घे, उद्या तू जर आजारी पडलीत परत 10 लाख काढायची वेळ नाही आली पाहिजे. आणि बँकेला सांगेल की अशा गरीब एम्प्लॉईसाठी एखादा मेडिकल पॉलिसीचा ऑप्शन तुम्ही क्रिएट करून द्या. खतम. आलं लक्षामध्ये. बेस्ट ऑफ द बेस्ट आन्सर, फुल मार्क मिळतात तुम्हाला. मला सांगा हे करण्यासाठी असं कोणतं ज्ञान लागतं हो. आलं लक्षामध्ये. इट्स अ व्हेरी इझी थिंग. कळालं तुम्हाला. सो आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलेलं आहे ते तुम्ही नक्की आम्हाला लिहून कळवा. तुमचे कमेंट्स आमच्यासाठी खूप प्रेसियस आहेत, बरोबर. सो तुमचे कमेंट्स पण कळवा, तुमच्या अडचणी पण कळवा. त्याच्यानंतर तुम्हाला काही बोलायचं असेल आजच्या लेक्चरबद्दल ते पण तुम्ही सांगू शकता. सो भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.